सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आपण गेली 8 तारखेपासून छत्रपती संभाजीनगर येथे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीनं सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी नित्य व आनंदीचे जे 4 पदार्थ सांगितले, त्यामधील देवता पदार्थ आपण अभ्यासला, जाणून घेतला, समजून घेतला आणि आजच्या या 7व्या दिवसाच्या सकाळच्या सत्रापासून त्यावरची प्रश्नपत्रिका आपण सोडत आहोत। प्रश्नपत्रिका मोठी आहे, त्यामुळं वेळेचं बंधन आणि भान ठेवून आपण लगेच प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करू। सकाळी आपले फक्त 12 प्रश्न आटोपले आणि त्यावरती तुम्ही सुंदर असे उत्तरं दिले, त्याबद्दल तुमच्याकडूनच तुमचं खूप खूप अभिनंदन। आपण सकाळी ज्ञानाची व्याख्या बघितली आहे की नाही? तर देवता स्वरूपीचे ज्ञान कसे असते, देवता कशाला जीव समजतात, ज्ञानाची व्याख्या बघितली आपण। तर मग देवता स्वरूपी पण ज्ञान असते पंचप्रकारामध्ये, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश। तर ते देवतेचं ज्ञान कसं असतं? ज्ञान तर आहे, पण ते कसं असतं सांगा वैरव साहेब बोला। मळाद्वारे ज्ञान कसं असतं? हो, देवतेचं ज्ञान कसं असतं आपण बघितलं नाही। किती विस्तृतपणे आपण चिंतन केलं तरी देवतेचं ज्ञान त्रोटक असतं, विपरीत असतं, मर्यादित असतं। विपरीत म्हणजे अन्यथा ज्ञान असतं, देवतेचं अन्यथा ज्ञान आहे, जे आपण अन्यथा ज्ञानाची सकाळी व्याख्या बघितली। असे अन्यथा ज्ञान खूप आहे आपल्याकडं मानव संप्रदायामध्ये। आपल्याला असं वाटतं यांनीच आपल्याला देव भेटेल, त्यांनीच आपल्याला देव भेटेल, हे केलं तरच धर्म, ते केलं तरच धार्मिकता, हे अन्यथा ज्ञानच एक प्रकारे। परंतु परमेश्वराने अन्यथा ज्ञानातून आपल्याला निघायला लावलेलं आहे आणि ते देवतेचं अन्यथा ज्ञान असतं। आता ती देवता कशाला जीव समजते? म्हणजे त्यांनी जी जीवाला मळ चिटकावला त्या देवतेने, त्या मळाला जीव समजते। अन्यथा ज्ञान, तो मळ म्हणजे जीव आहे का? नाही, जीव स्वरूप वेगळं आहे। जीव स्वरूपावर त्यांनी मळ चिटकावलेला, ते आपल्या मळालाच जीव समजते। म्हणजे किती मोठं अज्ञान आहे, म्हणजे अन्यथा ज्ञान आहे। आपण त्याला अन्यथा ज्ञान म्हणतो बाबा। देवतेला दिसतच नाही ना, मग आपण संत कर्म ते कसे व्हावं? दिसत नाही, विषय वेगळा आहे। दिसत नाही तर मग मळाला जीव म्हणावं का? पर्याय नाही ना त्यांना। पर्यायने असं नाही आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये तसं आहे। जीव का दिसू नये देवतेला? जीव का दिसत नाही देवतेला? म्हणून दिसत नाही। मग याचा अर्थ तो जीव नाही असं होत नाही, पण त्या मळालाच जीव समजतात। बरं ठीक आहे, मळाला मळ म्हणावं, जीव वेगळा आहे कोणीतरी, काहीतरी त्या जीवाला आपला मळ चिटकवलेला असं म्हणावं। त्या मळाला जीव समजणं योग्य की अयोग्य? म्हणून अन्यथा ज्ञान, म्हणून चुकीचं ज्ञान। अन्यथा ज्ञानाची व्याख्या आणि अन्यथा ज्ञानाचं स्पष्टीकरण हे फक्त आपल्या तत्त्वज्ञानात येतं। ज्ञान आहे ना अज्ञान आहे, पण अन्यथा ज्ञान कुठेही तुम्हाला कोणत्याही शास्त्रात साहित्यामध्ये पाहायला भेटणार नाही, वाचायला भेटणार नाही। अन्यथा ज्ञानाची जी संकल्पना किंवा जी व्याख्या किंवा स्पष्टीकरण आहे ते फक्त आपल्या तत्त्वज्ञानात येतं। अन्यथा ज्ञान म्हणजे चुकीचं ज्ञान। अज्ञान ही डायरेक्ट चूक, ज्ञान हे पूर्ण जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान। परंतु मधलं जे आहे अन्यथा ज्ञान, चुकीचं ज्ञान, अज्ञान आहे ते म्हणता येणार नाही, परंतु चुकीचं अज्ञान आहे, हे चुकीचं ज्ञान आहे। अज्ञान आहे असंही म्हणता येत नाही, ज्ञान आहे असंही म्हणता येत नाही, ते चुकीचं आहे, भलतंच आहे, विपरीत आहे, वेगळं आहे, म्हणून अन्यथा ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। देवतेला जीव दिसत नाही, जीव स्वरूप दिसत नाही, परंतु त्या मळालाच आपलं जीव समजते ती, हे तिचं अज्ञान। देवता कशाला आनंद समजतात आणि तो आनंद कसा असतो? आनंद म्हणजे काय? देवता कशाला आनंद समजतात? देवता
आनंद कशाला समजतात? 3 प्रश्न आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पहिल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर द्या, मग नंतर दुसरं, मग नंतर तिसरं. आपण काय करतो, डायरेक्ट तिसऱ्यावर जातो. मग पहिले 2 कोण देईल? मग देवता आनंद कशाला समजतात? तो तो सारंच सांगितलेलं आहे. एक काय, तो आनंद कसा असतो आणि आनंद म्हणजे काय. आपल्या पंचप्रकारातील सुखालाच ते आनंद समजतात ना. ज्ञान, सुख, सामर्थ्य, पंचप्रकार आहे ते. त्यांच्याकडे जे सुख आहे त्यालाच आनंद समजतात. आणि ते जे सुख आहे तो आनंद आहे का? मग तो आनंद कसा असतो? त्यांनी जे दुःख मिश्रित सुख आहे आणि त्याला ते आनंद समजतात. हे बी अन्यथा ज्ञानच आहे. आणि आनंद म्हणजे का? आनंदाची व्याख्या काय? निरतिशय सुख, तो आनंद बोलीजे. म्हणजे असं 3 प्रश्न आहे का देवता स्वतःच्या सुखालाच आनंद समजतात. नंतर आनंद तो जे समजतात तो कसा आहे? ते दुःख मिश्रित आहे, त्याच्यामुळे त्याला आनंद समजू शकत नाही आपण, त्याला आनंद म्हणता येणार नाही. आणि आनंद ते निरतिशय सुख आहे, तो आनंद आहे. आनंद तो म्हणजे परमेश्वर हाच आनंद आहे. बाकी आपल्यामध्ये तर आनंदाची झलक पण नाही आहे. आपले चेहरे सतत तारकटलेले आणि पडलेले. आपल्याकडे सारं आहे. आपण तुमच्याकडे काय? सर्व आहे आपलं, मस्त आहे, देवाच्या कृपेने सर्व आहे. चेहरा का पडला? आनंदी म्हणजे मस्त आहे, मस्त आहे. आणि जेव्हा मस्त आहे असं म्हणतो आणि 0 मिनिटात लगेच तक्रारी सांगायला सुरुवात करतो. काय सांगू, ते असं, ते तसं, ते तसं. आपल्यासारखे दुःखी कोणीच तुम्हाला दिसणार नाही. परंतु तुम्ही कसे आहात त्याच्यावरती तुम्हाला तसा व्यक्ती भेटल. तुम्ही काय बोलता त्याच्यावरती तो तुम्हाला चर्चा करायला सापडेल. अन्यथा आपण दुःखी तर आपल्या शेजारी दुःखीच येतील. देवता स्वरूप कशाच्या आधारे राहते आणि कारण सांगा. देवता स्वरूप कशाच्या आधारे राहते? स्वस्वरूपाच्या आधारे राहते. कारण का? ती स्वस्वरूपाच्या आधारे राहते तर कारण काय? तिचं स्वतःच स्वरूपाच्या आधारे राहते, तिला कोणाच्या आधाराची गरज नाही. मग कारण काय? काखात कळसा गावाला वळसा. देवतेकडे काय आहे? सामर्थ्य ना. मग ते सामर्थ्य म्हणून स्वसामर्थ्याने ती राहते. एवढं लांब फिरून जायची काय गरज आहे? त्याच्या उलट जीवाच्या बाबतीत जर घेतलं तर जीव अव्यक्त स्वरूपी कोणाच्या आधारे राहतो? मायाच्या आधारे. आणि व्यक्त स्वरूपी कोणाच्या आधारे राहतो? प्रपंचाच्या. प्रपंच अव्यक्त स्वरूपी कोणाच्या आधारे राहतो? आणि व्यक्त अष्टभैरवाच्या आधारे राहतो. व्यक्त स्वरूपी कोणाच्या आधारे राहतो? मायेच्या. तसं देवतेचं आहे का? त्याच्याकडे सामर्थ्य असल्यामुळं ती अव्यक्त स्वरूपी स्वसामर्थ्याने, व्यक्त स्वरूपी स्वसामर्थ्याने. परमेश्वराचा विषयच नाही. परमेश्वर सर्वांनाच आधार देणार आहे. तिथं तर सामर्थ्याचंच कार्य आहे, त्याच्यामुळे विषयच नाही. या तिन्ही गोष्टीचं आपल्याला स्पष्टीकरण करता आलं पाहिजे, तुलना करता आली पाहिजे. की हे आलं तर ते येतं आणि ते आलं तर ते येतं. स्वसामर्थ्याने राहतात कारण त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. परमेश्वरामधील कोणते सामर्थ्य कोणत्याच देवतेच्या ठिकाणी नाही? परमेश्वराला असं कोणतं सामर्थ्य आहे की ते कोणत्याच देवतेच्या ठिकाणी नाही आहे? परमेश्वराला असं कोणतं सामर्थ्य आहे की ते कोणत्याच देवतेच्या ठिकाणी नाही? तसं पाहायला गेलं तर कोणत्याच देवतेकडे परमेश्वराचं कोणतंच सामर्थ्य नाही आहे. परंतु एक विशिष्ट आपल्याला सांगता आलं पाहिजे. संसरण आहे, सार आहे. जसं जीव उद्धारण्याचं आहे का सामर्थ्य देवतेकडं? नाही आहे. देवता संसरण करू शकतात का? सृष्टीची रचना सार करू शकतात का? नाही. सर्व एकत्र आले तरी फक्त एक माहिती म्हणून आपल्याला अष्टभैरवाचं जर एकत्र आले तर ते सार करू शकतात, हे शक्तीच्या अनुषंगाने सांगितलं आहे. याचा अर्थ ते करतील असं नाही आहे, करू शकत नाही. फक्त शक्तीच्या अनुषंगाने सांगितलेले. देवतेकडं परमेश्वराचं कोणतंच सामर्थ्य नाही. परंतु हे तर अजिबातच नाही आहे, तर विषयच नाही आहे. बाकीचं तरी परमेश्वर त्यांच्याकडून करून घेतात. फळदात्री असल्यामुळं त्या अनुषंगाने येतात. परंतु सार, संसरण, उद्धरण, ज्ञान, प्रेम देण्याचं सामर्थ्य नाही. तेही सारे एकत्र आले तर एक नाही.
एका विग्रहाला जर दुखवलं तुम्ही, समजा एखादा आता अष्टबरामध्ये 8 आहे की नाही, एखाद्या विग्रहाला दुखवलं म्हणजे त्यांनी ठरवलं तर होऊ शकतं का? नाही होऊ शकत. त्याला 8 एकत्र यावं लागेल. एकत्र येऊन त्यांनी ठरवलं तर होऊ शकतं. एक तर मुद्दा आहे की अष्टबैरव एकत्र येतच नाही, कारण अहंकार आहे की नाही. परत ते एकत्र येत तर नाहीच नाही, परंतु एकत्र जरी आले तरी फक्त त्या शक्तीच्या एकत्र आले तर किती शक्ती तयार होऊ शकते या अनुषंगाने आपल्याला नॉलेज म्हणून ते दिलेलं आहे. ते येतच नाही, यायचा प्रयत्न केला तर मायाच येऊ देत नाही. कारण माया परमेश्वराची प्रिय देवता आहे, ती मालकाचं आहे की यांचं काय, ती मायेच्या अलीकडच्या देवता आहे, म्हणजे मायेचा अंमल आहे त्यांच्यावरती. परत मायेची ऑर्डर घ्यावं लागेल की नाही त्यांना, जरी ते काही समजले तरी. त्याच्यामुळं फक्त हे नॉलेज म्हणून आहे, आपल्याला माहिती म्हणून आहे, तसं काही होत नाही आहे ताकदीच्या अनुषंगाने. आणि आपण त्याच्यावर तो आपण एकत्र आलो तर आपोआपच ताकद तयार होती की नाही, तसं ते एकत्र आले तर ताकद तयार होती. नाही अष्टबैरवाची 8 एकत्र आल्यानंतर किती ताकद होऊ शकते हे सांगितलं आहे. देवतेला प्रकाशरूप कशाच्या आधारे म्हटले आहे? देवतेमध्ये पंचप्रकार आहे, त्या पंचप्रकारामध्ये प्रकाश आहे की नाही, तर त्याला का म्हणायचं याच्याकडे प्रकाश आहे? त्याला प्रकाशरूप का म्हणतात? अहो का म्हणायचं त्याला? दिलेलं आहे तो विषय वेगळा, त्याच्यात त्याला प्रकाश त्याच्यामध्ये आहे असं का म्हणायचं? कारण काय? कारण पंचप्रकारातलं जे प्रकाश आहे तर ते प्रकाश रूपाचं कारण आपण चिंतन केलं. आपल्याला त्या देवतेने जे चिटकवलेले मळ असतात, पिंडस्थ असतात, तर ती त्या पाहू शकते म्हणून प्रकाशरूप. अन्यथा परमेश्वरासारखं स्वयंप्रकाशित आहे का त्या? जसं आपली बॅटरी आहे, अंधार सगळीकडे आहे, त्या बॅटरीचा उजेड आपण लाईट लावली तर ती बॅटरी पूर्ण अंधार आहे ते पूर्ण प्रकाशमान करू शकते का? फक्त जिथं टाकली, जिथं पडली तिथं दिसतं ना. तसं त्या देवतेला फक्त त्या प्रकाशरूपाच्या माध्यमातून जे पंचप्रकार आहे त्याच्या माध्यमातून स्वतःची पिंड असतामुळे दिसतात म्हणून प्रकाशरूप म्हणायचं. अन्यथा ते प्रकाशरूप म्हणायचं काही कारण नाही. पण बाबा संलग्न जीवाला लागल्यानंतर त्याचे हे 5 सामर्थ्य आहे हे सगळे काढून घेतलेले असतात ना. अहो ते संलग्नाचा विषय नाही चालला, हा देवतेचा विषय चालला आहे ना. इथं संलग्नाचा काही संबंधच नाही. अहो तो अंश आहे देवतेचा अंश आहे. तो का चिटकावला त्याच्यावर आपण विस्तृत चिंतन केलेलं आहे. ती सुद्धा देवकृपाच आहे. आपण पंगू आहे, आपल्यामध्ये काही सामर्थ्य नाही आहे. ते सामर्थ्याच्या अनुषंगाने देवतेचा अंश, मायेचा अंश परमेश्वराच्या कृपेने मायेने चिटकावला आपल्याला प्रवास करण्यासाठी. हां, तुम्हाला उदाहरण पण दिलं होतं की आंधळा मनुष्य असतो पाठीमागं, एक पुढं डोळस मनुष्य असतो काठी घेऊन चालतो. परत तो कर्मराटीमध्ये जो संलग्न आहे तो पाठीमागं असतो, पुढं असतो. कर्मराटीत पुढं असतो आणि दैवराटीत पाठीमागं असतो. परमेश्वराने स्वतंत्र केलं बोध देताच. नाही आपण इकडे म्हणतो का आपल्याला चेष्टकत्व करतो कोण संलग्न जीवाला. कर्मराटी चेष्टकत्व करतो, दैवराटीत नाही करत. जीवाला कसं काय समजतं मग? दैवराट अहो स्वतंत्र झाला आणि सामर्थ्य दिलं ना, बोध दिला. हे सामर्थ्य खूप मोठं. जीवदेवता प्रपंच परमेश्वर कळाला, बोध देताच तो स्वतंत्र झाला, त्याला स्वतंत्र केलं. म्हणून आता तुम्ही जी बी संत सामुग्री असंत सामुग्री जोडाल तिची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल. आपल्याला स्वतंत्र केलं. ते सूर्याचं उदाहरण मी नाही दिलं तुम्हाला. सूर्याच्या बाजूने जर आपण तोंड करून उभं राहिलं तर आपली सावली पाठीमागं पडते, आणि सूर्याच्या बाजूने जर पाठ केली तर आपली सावली आपल्या पुढं पडते, आहे की नाही? तसं दैवराटीच्या क्रियेला हा जो संलग्न असतो तो पाठीमागं असतो, कर्मराटीच्या क्रियेला हा संलग्न पुढं येतो. स्वतंत्र झालो आपण. आणि पक्षकार म्हणतात स्वतंत्र बोध देता जीव स्वतंत्र झाला, स्वतंत्र होतात हा निर्विकल्प झाला. जर निर्विकल्प झाला, विकल्पच नाही राहिला,
तर मग बाकीच्या काहीच गोष्टी राहत नाही, परंतु तेवढी अवस्था आपल्याला करता येत नाही. ती अवस्थेला जर गेला तर आपण निर्विकल्पच आहे, परंतु आपण दैवराटीत असून सुद्धा साऱ्या विकल्पाच्या गोष्टी करतोच. विकल्प आपण दोन समजतो सर्वसाधारण. देवताजनित विकल्प, देवताजनित विकल्पातून आपण बाहेर पडलो आहे का याचं आपण 7 दिवसापासून चिंतन करतो आहे. देवताजनित विकल्पातून बाहेर पडणं म्हणजे काय? पूर्णपणे त्या देवतेच्या अनुषंगाने आपल्यावरचा जो प्रभाव आहे तो निघून जाणे आणि परमेश्वराचा प्रभाव घेऊन आपण त्या दैवराटीच्या रस्त्यावरती सातत्यपूर्वक चालणे. मग बुद्धीच्या माध्यमातून, स्वभावाच्या माध्यमातून, राहणीमानाच्या माध्यमातून, खाणं पिणं सर्वच आलं त्याच्या अनुषंगाने. दुसरा विकल्प आहे विचिकित्सक विकल्प. विचिकित्सक विकल्प म्हणजे काय? जात पात, छोटं मोठं, पवित्र अपवित्र, स्वच्छ अस्वच्छ सर्वच आलं. त्याच्यामध्ये एक अजून विकल्प आहे, तो आपल्या लक्षातच आलेला नाही आहे. कोणता आहे? परमेश्वराची भक्ती करत असताना आपण मूर्तीपूजक आहे का? फोटोपूजक आहे का? आपल्या घरामध्ये तर पंच अवताराचे फोटो आहे. शोसाठी शोसाठी लावायची काय गरज? देव काय शोसाठी आहे का? धर्म शोसाठी आहे का? धर्म हे आपलं आत्मकल्याणाचं एक साधन आहे, आपल्या हिताचं एक साधन आहे. आपल्याला ती का गरज पडावी? बरं, विशेष आल्यानंतर तिची मूर्ती का बनवायची? आपल्याला त्याची का घडवणूक करायची? त्याला का शो बनवायचा? काय गरज काय? देव म्हणताय छेदभेद झाला, प्रसन्नता निघाली, दया कृपा निघाली, मग राहिला काय? फक्त संबंध राहिला, स्पर्श राहिला देवाचा. त्याच्यामुळं आत्ताच्या देवपूजेमध्ये तेवढं पॉवर पण नाही आहे का त्यातून आपली योग्यता वाढेल. संबंध आहे फक्त. दया माया कृपा करुणा अनंत शक्ती ज्या आहे त्या राहिल्याच नाही, फक्त संबंध राहिला. ओरिजिनल विशेष, ओरिजिनल देवपूजा दुर्मिळ झाली. आपल्याला हाऊस पेटेचे कारखानेच निर्माण झाले. आज कारखाने फक्त पेटी पाहिजे, घ्या किती 6,000 10,000, ती धूळ खात पडली. मग आहे की नाही? आता स्थानाच्या ठिकाणी बी वर केलं खाली केलं, इकडं सारखवलं तिकडं सारखवलं, किती गडबड केलेली आहे स्थानाच्या ठिकाणी. पूर्वजांनी स्थान निश्चित करून त्यावरती ओटे ठेवले. ते ओटे काही नमस्कारी नाही आहे. जे आपण ओट्यावरती डोकं टेकवतो ते काही नमस्कारी नाही आहे. ते स्थान निश्चितीसाठी ते ओटे तयार करून ठेवलेले, त्याच्यावरती आपण डोकं टेकवतो. बरं, डोकं टेकवलं तर नुसतं डोकं टेकवलं तर अज्ञानाशी माय संबंध, कारण तिथं तर काही परमेश्वर स्पर्शित नाही आहे. ते मग ती लीळा आठवून परमेश्वराच्या पवित्र सेवा संबंधास दंडोत ही प्रार्थना करून जर केलं तर ती शक्ती तिथं पोचेल. आता त्याच्यावरती बी हाईट म्हणून काय? मग मार्बल, ग्रॅनाईट, बाकी काही मंदिर बांधकामांवाल्यांनी त्याला वाटतं मी मंदिर बांधायला घेतलं म्हणजे सारं माझ्या बापाचंच. मग स्थान वर कर, साईडला घे, दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम कर, असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. त्याला आम्ही विरोध केला तर आमच्यावरती पार पोलीस केसपर्यंत, आणि एवढी बदनामी केली, मंदिराला विरोध केला. अरे मंदिराला विरोध नाही केला, तुम्ही मंदिर सोन्याचं बांधा. एखादी वस्तू 5-50-100 वर्षाची असेल तर आपण जपत बसतो की नाही? आणि त्याला काय म्हणतो? त्या वस्तूला काय म्हणतो? अहो आठवण नाही, कोणता शब्द आहे त्याला? पुरातन नाही, इंग्लिश शब्द आहे नाही का? तुमचं इंग्लिश कच्चं आहे का? कोणता पीस म्हणतो आपण? अँटिक पीस. यांना बरोबर कळलं, अँटिक दागिने वापरतात नाही, सोन्यासारखे असतात पण सोनं नसतं. अँटिक 50 वर्षाचा पीस असेल तर अँटिक पीस. कोणी आलं का? 50 वर्षाचं आहे, माझ्या आजोबांनी घेतलं, अँटिक पीस आहे, अँटिक पीस आहे. इथं देवाचं 800 वर्षाचे स्थानं वस्तू आपल्याकडे आहे, त्याचं आपल्याला नाविन्य नाही. मंदिरं पाडून आपण नवीन जे जुने मी 15-20 वर्षापूर्वीचे मी स्थानं केले ना, तिथं एक वेगळी सात्विकता असायची. आता सारे मंदिरं पाडले आणि भव्यता निर्माण करण्याच्या उद्देशाने जे निर्माण झालं त्याच्यामध्ये सात्विक उदासीनता निर्माण झाली. पुन्हा तांब्याला जा, नांदेडला जा, पूर्वी ती एवढी जागा होती, असं आतमध्ये जावं लागायचं. आता ते एवढं भव्य झालं आहे, परंतु ते त्यातलं जे सात्विकता आहे
ती राहिली नाही. हां, आपल्याला ती लक्षात त्याची किंमतच आपल्याला कळत नाही की आपण हे नेमकं काय करतो आहे, सांभाळतो आहे काय. आपण फक्त या शोच्या पाठीमागं लागलेलं आहे. आपल्या देवपूजेमध्ये काय काय राहतं अधिक, त्याच्यामुळं आपण लक्षात घेत नाही. देवतेला प्रकाशरूप का म्हणावं, फक्त तिला स्वतःला तिची पिंडस्थामुळे दिसतात म्हणून प्रकाशरूप म्हणावं. अर्थात अन्यथा स्वयंप्रकाशित या शब्दाचा अर्थ काय होतो, नुसतं प्रकाशमान तुम्हाला दिसलं असं नाही, तुम्हाला जाणवलं, बोध दिला. परमेश्वराने बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून आहे. म्हणजे परमेश्वर स्वयंप्रकाशित आहे, म्हणजे ते प्रकाश देतात का मी कोण आहे, देवता कोण आहे, जीव काय आहे, प्रपंच काय आहे, हा बोधालाच प्रकाशरूप म्हटलं आहे. आपण म्हणतो ना काय डोक्यात प्रकाश पडला वा, तू सांगितलं तर मला कळालं म्हणजे डोक्यात प्रकाश पडला. आपल्या डोक्यात प्रकाशच पडत नाही, अंधार आहे. परमेश्वर आपल्याला प्रकाशरूप काय स्वयंप्रकाशित आहे. देवता त्यांची स्वतःची सुद्धा ओळख देऊ शकत नाही, दाखवू शकत नाही, सांगू शकत नाही. त्यांचं सामर्थ्य जे आहे ते जीवाला सांगू शकत नाही, दाखवू शकत नाही, कारण बोध देण्याची पात्रताच नाही. परमेश्वरच प्रकाशरूप आहे, स्वयंप्रकाशित म्हणजे समोरच्या जीवामध्ये ते प्रकाश टाकण्याचं, डोक्यात प्रकाश टाकण्याचं सामर्थ्य फक्त परमेश्वराकडे आहे. पण देवतेला प्रकाश म्हणायचं आहे आपण, पण त्या प्रकाशालाच ते बघतात म्हणून त्याला आपण प्रकाशरूप म्हणायचं. बाकी प्रकाशरूप म्हणण्याचं काही कारणच नाही. देवतेचे दोष सांगा. आता आपण इथं त्या ठिकाणी चार अवगुण आहे, सांगा. 4 तर 4. सापेक्ष, हां, वंचकत्व, त्यानंतर उदास, वैरी. वैरिणी. हां, मग बाकीचे आता जीवामध्ये जे जे आहे ते सारं बऱ्यापैकी देवतेमध्ये आहे. आलं का लक्षात. आता जर आपलं सापेक्ष देवता आहे ना, आपणही सापेक्ष आहे, मग आता आपण परमेश्वराचे का देवतेचे, ते सापेक्ष पण आपल्यातून निघून गेलं पाहिजे. वंचकत्व देवतेकडे आहे ना आपल्याकडे आहे, तर आपल्यातून ते निघून गेलं पाहिजे. वैरत्व देवतेकडे आहे ना आपल्याकडे आहे, तर ते वैरत्व निघून गेलं पाहिजे. सारं निघून जाणं म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं. देवता अकेवळ आहे, अनाधिकारी आहे, आपण तरी अधिकारी आहे, पण देवता अनाधिकारी म्हणजे बोधाला, मुक्तीला, प्राप्तीला अनाधिकार हा तिचा निगेटिव्ह भागच आहे. त्या प्राप्त करू बोध्य नाही आहे, त्या अबोध रूप आहे. देवता अबोध रूप आहे, सापेक्ष आहे, स्वाभिमानी आहे, स्वार्थी आहे, वंचक आहे, भज्य आहे, असमान आहे, अधीनत्व आहे. अधीनत्व आहे परत. खालची देवता वरच्या देवतेच्या अधीन असते, आहे की नाही. सापेक्ष आहे, तुम्हाला माहीतच आहे. या साऱ्या गोष्टी आहे. आणि हेच जीवाच्या अनुषंगाने आपल्यामध्ये बी कितीतरी दोष आहे. सांगा बरं आपले दोष. अहो आपल्यातले दोष सांगायचे. खूपच दोष सांगितले, त्यापैकी तर काही आमच्याकडे दिसती नाही बाबा. हा, मग कोणतं आळ आहे त्या डबक्यात, काय काय आहे. जीव स्वार्थी आहे, वंचक आहे, दोषदर्शिका आहे की नाही. दोषदर्शिका, दुसऱ्याचे दोष पाहतो. सापेक्ष आहे, बाकी सर्वच आहे. हे सारे जीवाला, स्वाभिमानी आहे, हे सारे जीवाला लागू पडतात. आणि आपण तुलनात्मक तक्ता पण बघितला देवतेचं आणि जीवामधलं सारखेपण पण बघितलं. आता देवतेचे गुण सांगा चला. पॉझिटिव्ह काय त्याच्यामध्ये, का जे पॉझिटिव्ह परमेश्वराच्या या उद्धारण कार्याला उपयोगी पडतात, हे पॉझिटिव्ह आपल्यासाठी परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी ते उपयोगी पडतात. देवतेचं जरी असलं तरी त्याला म्हणतात पॉझिटिव्ह गुण. काय हो, मग ते कोणत्या गुणाच्या माध्यमातून, ते कोणतं सामर्थ्य त्यांच्याकडं का ते जीव उद्धारण्याला उपयोगी पडतं. पंचप्रकार, ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, प्रकाश, हे सारीचे सारी पंचप्रकार परमेश्वराच्या जीव उद्धारण्याच्या कारणालाच उपयोगी पडतात ना, आपण बघितलं ना. आणि परत सर्वात महत्त्वाचा गुण त्यांच्यामध्ये परमेश्वराचा वेच आहे. त्यांना वेद आहे, इतका वेच आहे का त्याच्या व्यतिरिक्त ते विचारही करू शकत नाही. आवडी आहे म्हणून इमानीद्वारे ते त्यांच्या कार्यावर, कर्तव्यावरती कंटिन्यू असतात. ते पार्सलिटी करत नाही, वशिला करत नाही. यांनी खूप भजन केलं बा माझं, आता याला थोडंसं झुकतं माप द्या, नाही. कॉम्प्रोमाइज नाही, जे आहे ते आहे.
तुला जेवढं कर्म आहे तुला भोगवायचं आहे, मग तू दररोज नारळ येऊन फोडीत जाय, मला काय फरक नाही पडत. ती एवढा वेच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ती पार्सलिटीज करत नाही. हा गुण आहे. जर त्यांच्याकडे तसं जर असतं ना असमानता, तर नाही 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 आपल्या या जीवावर अन्याय झाला असता ना, अन्याय झाला असता. मग देवतेचा एखादा चांगला भक्त आहे, त्याला त्याचा फायदा झाला असता ना. आपण परमेश्वरी भक्त आहे, आपल्याचं नुकसान झालं असतं, कारण आपण देवतेची भक्तीच करत नाही. म्हणून हा त्याचा गुणच आहे. आपल्या अनुषंगाने खूप मोठा गुण आहे का देवतेचे. यांनी किती भक्ती, आपल्याला कॉन्फिडन्स आहे काय, यांनी किती भक्ती करू द्या, यांनी काही फरक पडत नाही. माझा देव तो श्री चक्रधर, त्यांची भक्ती हीच मला तारक. महादाईसा दीपोळीची वेळ आहे, महादाईसा गेल्या भिक्षेला गेल्यानंतर आता साधक आहे त्यावेळेचे म्हटल्यानंतर कपडे सर्वसाधारण, भिक्षेचं खाणार. आता दीपोळी म्हटल्यानंतर आत्ताची थोडी वेगळी, त्या पद्धतीची आणखीन वेगळी, थोडंफार तर असतं. मग नवीन कपडे आहे, गोडधोड आहे त्यावेळेचे. आता लाईट आहे, त्यावेळेचे दिवे, काहीतरी सजावट. महादाईसाच्या मनात काय येतं, काय मजा आहे यांची, नवीन कपडे, नवीन खाणं, मस्त राहणं. परंतु क्षणात त्यांच्या काय मनात आलं, का तुम्ही किती खा पण नवसाचे बोकडच, कापल्यात जाणार, तुम्ही नरकातच जाणार. देव म्हणतात जे होऊन गेले ना ते बरोबर होते, ते होऊन आले, ते प्रसन्न झाले देव. ही भावना आपल्यामध्ये असणं म्हणजे परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करणं. आपल्याला काही लोक दिसतात ना, बाबा आपण किती धार्मिकता करतो, तो काहीच करत नाही, बघा त्याची श्रीमंती, बघा त्याच्याकडे हे, बघा त्याच्याकडे ते. अरे ते अनैतिक आहे सर्व, ते नवसाचे बोकडच आहे. तुला भेटणार काय, तू जाणार कुठं, तू जाणार काय, जाणार कुठं, हे आपल्याला लगेच विचारात बदल झाला पाहिजे. दीपोळीचीच वेळ आहे, सारे महाजन आले, नवीन कपडे हे ते, सारे आपले साधक बसलेले. देवाने फक्त नजर टाकली, समाधान आणि प्रसन्नता. यांना असले वाटलं की चायला आपण तर आपल्यासारखे गरीब आणि भिकारी आपणच आहे की नाही. हे परमेश्वराच्या सामर्थ्याचं कार्य आहे. म्हणून परमेश्वराचं होऊन राहा, तुम्ही फ्रेश राहाल, मस्त राहाल. समोरच्याला असं वाटलं पाहिजे की याला किती टेन्शन, किती प्रॉब्लेम, आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर कधी चिंता दिसत नाही हो. विचारलं पाहिजे बाजूला घेऊन, काहीतरी आम्हालाही सांगा. पण आपलेच एवढं टेन्शन राहतं की ते म्हणते अरे यार तुम्ही आमच्यासारखं राहत नाही म्हणून तुम्हाला टेन्शन आहे. म्हणून मान व फ्रेश आणि प्रसन्न राहायला पाहिजे. त्याच्यासारखी श्रीमंती कोणाकडेच नाही आहे, त्याच्यासारखी सुबत्ता कोणाकडेच नाही. परंतु ती आपल्याला समजून उमजून घ्यावं लागेल. ती वैचारिक, ती बौद्धिक सुबत्ता आपल्याकडे जी परमेश्वराने दिलेली आहे बोधाच्या माध्यमातून, ती श्रीमंती कोणाकडेच नाही, कोणालाच नाही आहे. हे लक्षात घ्या फक्त, बाकी दुसरं काहीच नाही. आपण भलतं विचार करत राहतो. देवतेची भक्ती आणि परमेश्वराची भक्ती. देवतेची भक्ती करणं म्हणजे असं राहणं, असं वागणं, असं बोलणं. आपला चेहरा अप्रसन्न, छोट्या छोट्या गोष्टीवरून उदास, ट्रेस जर आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, आपल्या चेहऱ्यामध्ये येत असेल तर आपण त्यावेळेस लगेच सावध झालं पाहिजे. अरे आपण देवतेकडं तर नाही चाललो, देवतेचा तर प्रभाव नाही आपल्याकडं. या दोन लीळेच्या माध्यमातून देवाने काय सांगितलं आहे, काय सुचवलं आहे, काय लक्षात आणून दिलेलं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी, ती खुर्ची आहे इथं आणून ठेवा. दंड 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 ताई, दंड 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 दंड. बस देव, पैसे नाही 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 घेतात नाही, तुम्ही बसा इथं, बस दंड. हां देवपूजा करा आणि बस. आता हे देवतेचे गुण आहे, हे आपण लक्षात घ्या. देवतेचे गुण म्हणजे पंचप्रकार. आणि ते पंचप्रकार गुणात्मक आपण का बघतो, तर ते सर्वचे सर्व तिचा जो सामर्थ्य आहे, देवतेकडे जे वापर आहे, जी ताकद आहे, जे बी आहे तिच्याकडं, ते सर्व आणि सर्व परमेश्वराने जीवोद्धरण कार्यालाच लावलेलं आहे. म्हणून आपल्या फायद्याचंच आहे. आणि वेच आवडीच्या तिचा तर विषयच नाही राहिला आवडीच्या आणि वेचाच्या बाबतीत. अजिबात पार्सलिटी नाही, अजिबात काही नाही. त्या देवतेची किती त्यांनी भक्ती करू, किती भक्ती करत, त्या देवतेचाच भक्त आहे तो, निस्सीम भक्त आहे. तरी पण त्याचं जे कर्मफळ आहे, ते चिन्ह आहे, भोगण्याची वेळ आली की ती देवताच भोगवते. आणि ते त्याला अन्यथा ज्ञान आहे का ह्या देवतेकडूनच मला भेटलं, ती देवता त्याला भोगवते. आणि वरून मग त्याच देवतेची परत भक्ती करायला जातो, त्याच भक्तीकडं आकर्षित होतो, कर्मकांड करतो की आज माझ्याकडून काही चुकलं का, माझ्याकडून काही चुकलं का. चुकी कर, अगर नको करू, तुला ते होणार. ते तसं हित आहे का. परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू. कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत आहे असं त्यांनी काही फरक पडत नाही.
आपल्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आहे विधीच्या माध्यमातून, की मग देवाला गेल्यानंतर मग आता गंध अगोदर लावा. इकडे या तुम्ही, ताई बसा 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 बसा, इकडं बस, इकडं बस, इकडं बस. ताईंसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. बसा बसा. अहो बसा, मी म्हणतो ना बसा म्हणून. बसा बसा बसा. या ताई नांदेड निवासी आहे, शास्त्री ताई म्हणतात. त्यांनी शास्त्रीची पदवी घेतलेली आहे. त्या गोळेगावला 5-7 दिवसापासून होत्या आणि चक्रधर अवतार दिनाला तुम्ही जे आलेले होते त्या तिथं कार्यक्रमाला होत्या. तेव्हा गोळेगाववासियांची त्यांची भेट झाली, ओळख झाली. त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता. मग आज त्या कार्यक्रमाची सांगता करून इथं आले. तर देवतेचे पंचप्रकार हे गुण आणि वेच हे देवतेचे गुण आहे. आपण दोष पण बघितले, गुण पण बघतोय. गुण पॉझिटिव्ह बघायचे असतात. देवतेला परमेश्वराचा वेच असतो, आवडी असते. म्हणून त्या आपले मालक जे आदेश चौकट त्याच्यात काही मोडत नाही. आणि देव आपला आहे, पण आपण मात्र मोडतोड करायला अजिबात हायगई करत नाही. आपला देव आहे ना, त्याच्यामुळं विषयच नाही. दयाळू माळू कृपाळू परमेश्वर एक कोपलाय लागलाय असं ऐकलं आहे का कधी? देव परमेश्वर कोपला, परमेश्वर लागला असं म्हणतो का आपण कधी? देवता कोपल्या, देवता लागल्या, भूतं लागले हे आपण म्हणतो. परंतु परमेश्वर दयाळू माळू कृपाळू असल्यामुळं ते लागण्याचा विषयच येत नाही. पण आपल्या डोक्यामध्ये बरेच विकल्प असतात. आत्ताच आपण फोटोचा एक विकल्प बघितला. आपल्या डोक्यामध्ये बरेच शंका पण असतात, की मग आता आपण स्थानवंदन करायला गेलो किंवा विशेष वंदन करायला गेलो किंवा साधू संत आले, त्याच्यानंतर मग आपली वंदन करण्याच्या उद्देशाने मग गंध अक्षत अगोदर लावा का, फुलहार अगोदर लावा का पहिले विडा ठेवावा का? थोडं मागं पुढं झालं तरी फोन येतो, बाबा दोष तर नाही लागला. म्हणजे अडकलोय ना आपण. परमेश्वर काय म्हणतात? सूत्राच्या माध्यमातून हे आपण लक्षात घेत नाही. हे विधी भावातीत अनुष्ठान आहे, विधीच्या भावाच्या पलीकडे. परमेश्वर निराभिमान आहे, आपल्या लागेच अभिमान. निराभिमान असल्यामुळे इकडं काय आणि तिकडं काय, आपला हेतू काय, आपला उद्देश काय, आपला अहेतुक हेतू असेल तर विषयच येत नाही. साधू संतही बी त्यांनी ज्या अर्थी त्याग केलेला आहे, निराभिमान. काय बाबा बोलवा नका बोलू, पूजा करा नका करू, तुम्हा मारिता पूजिता समानच देवाने सांगितलं आहे. मग तुम्ही किती लावले याला काही मतलब नाही. मग 500 लावले का मग खूप चांगलं, आणि 100 लावले का खूप कमी, असं थोडी असतं. हे साधुत्व आहे, हे देवाने सांगितलं आहे. बाकीच्या ज्या प्रवृत्त्या तुम्ही बघितल्या ही जीव प्रवृत्ती आहे, ही देवता प्रवृत्ती, ही परमेश्वर प्रवृत्ती नाही. हे मानभावांचं लक्षण नाही, मानभावांची ओळख नाही, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून जे विकल्प आपल्या मनामध्ये येत राहतात, हे विकल्प येण्याच्या पाठीमागचं कारणच आहे की देवतेचा प्रभाव आहे आपल्यावरती. तो पूर्णपणे प्रभाव तुटणं आणि अनन्य भाव एकनिष्ठपणे परमेश्वराला शरण जाणं, ही परमेश्वराला भक्ती अपेक्षित आहे. परमेश्वर स्वयंप्रकाशित आहे, त्यांनी आपल्याला बोध दिला आहे, म्हणजे प्रकाशित केलं आहे. जीव प्रकाशित केला, देवता प्रपंच परमेश्वर सारा प्रकाशित केला आहे. तशा देवतेकडं स्वयंप्रकाशित्व नाही, प्रकाश फक्त त्या अनुषंगाने मर्यादित आहे. या अनुषंगाने आपण विचार करायचा आहे. देवता मोक्षाला पात्र आहेत काय? असेल तर कशाच्या आधारे, नसेल तर कशाच्या आधारे? पात्र नाही आहे. आणि मग असेल तर कशाच्या आधारे? नाही आहे म्हटल्यावर तो विषयच नाही. मग नाही आहे तर कशाच्या आधारे? का त्यांना मोक्षाला जाता येत नाही? त्या नित्यबद्ध आहे, कायमस्वरूपी बंधनात आहे, त्या वर्षाच्या बंधनात आहे. परमेश्वराच्या ह्या जीव उद्धारण्याच्या ह्या व्यापाराच्या बंधनात येते. त्यांचं स्वरूप मर्यादा, त्यांचं पंचप्रकार. मग त्या पाठीमागच्या सृष्टीतही त्या चौकटीत होत्या, आजच्या सृष्टीत त्या चौकटीत, उद्याच्या सृष्टीत त्या चौकटीत. कंटाळा आला म्हणून 500 योजन कर्मभूमीची जी मर्यादा आहे, मेल पाठवला देवाला, नाही तर वरच्या देवतेला लय कंटाळा आला, हेच पाहून कंटाळा येतो ना आपल्याला, तेच पाहून. म्हणून आपल्याला बदल अपेक्षित आहे. आपल्याला खाण्यात बदल पाहिजे असतो, फिरण्यात बदल पाहिजे असतो. दरवेळेस उठले तुम्ही वेरूळला, दरवेळेस उठले आणि वेरूळला, कंटाळा नाही येणार का? काहीतरी वेगळा स्पॉट पाहिजे की नाही आपल्याला? तसं देवतेला जर वाटलं तरी देवतेला जाता येत नाही. किंवा नाही तर याचं कर्म पाहायचे, चिन्ह पाहायचे आणि भागवायचं, दुसरं काही कामच नाही. परंतु त्या नित्यबद्ध आहे. आता ह्या नित्यबद्धतेच्या माध्यमातून बऱ्याच लोकांमध्ये भ्रम आहे. त्या नित्यबद्ध म्हटल्यानंतर घाबरायचं काय कारण?
त्यांच्याकडे जायचं कारण नाही, त्या नित्यबद्ध आहे. मंदिरात गेलं तर काय फरक पडतो, प्रसाद खाल्ला तर काय फरक पडतो, नित्यबद्ध आहे म्हटलं. पण नित्यबद्धता कोणत्या अनुषंगाने देवाने सांगितली साहित्यात हे लक्षात घ्यायचं आहे. नित्यबद्धता स्वरूप आहे की नाही. पंचप्रकार वेच असल्यामुळं जीव उद्धारण्याच्या कार्याच्या अनुषंगाने त्या जीवाला ज्ञान देऊ शकतात का, बोध देऊ शकतात का, उद्धरण करू शकतात का, सृष्टीचा सार संसरण करू शकतात का, नाही करू शकत. या अनुषंगाने नित्यवाद. याचा अर्थ त्याच्यात सामर्थ्य नाही असं थोडी. सामर्थ्य तर आपण बघितलं, 8-8 पटीनं ते सामर्थ्य वाढत राहतं. स्वरूप मर्यादा 10-10 पटीनं वाढत राहतं. काही लोकांमध्ये असे भ्रम झाले, नित्यबद्ध आहे नित्यबद्ध आहे नित्यबद्ध आहे, देवतेला काय घाबरायचं, आणि देवतेचा नेपाळ त्याचा विषयच काय येतो, ती अंधश्रद्धा आहे असं म्हणून इकडे तिकडे गेले, ते धर्मावरून गेले. नाशिकमध्येच अशी काहीतरी आपल्याकडं उदाहरणं आहे, सापडतात आम्हाला. कारण जे पूर्वी यायचे, सत्संग ऐकायचे, बोलायचे, खूप भाव चांगला होता, परंतु विशिष्ट लोकांच्या संपर्कात गेले, देवता नित्यबद्ध नित्यबद्ध या शब्दाचा अर्थ न समजल्यामुळं ते मग मंदिरात जायला लागले, गप्पा मारायला लागले, बसायला लागले, प्रसादही खायला लागले, जेवणही करायला लागले. म्हणले देवाने सांगितलं आहे, पदार्थात काय दोष असतो काय म्हटले, लिळेचं प्रमाण पण द्यायला लागले. आचार्य व्यापार करत होते, आचार्य व्यापार करत असताना त्यांना भूक लागली. मग देव म्हणतात का तुम्ही बाईसांना विचारा, काही पाणी भात असेल तर खा. आचार्य म्हणतात नाही, तुम्ही सांगितलं भिक्षेचं खायला, आता आमची भिक्षा झाली आणि खाल्लंय बी, भूक लागली, पण आता भिक्षेचं नाही आहे, कसं काय जाणार, आणि आता कधीचा भिक्षेला. म्हणजे अहो त्या याच्यामध्ये पदार्थामध्ये काही दोष असतो काय, अन्नात काही दोष नसतो म्हटले, खा. ह्या लिळेचा आणि ह्या परमेश्वराच्या ब्रह्मवाणीचा वेगळा अर्थ घेतला. देवाने सांगितलं अन्नात दोष नसतो, मग खा दशक्रियेचं, खा भंडाऱ्याचं, खा वास्तुशांतीचं, खा कुठंही बी कसंही बी. गेले धर्मावरून. अन्नात दोष नाही या अर्थाने काय सांगितलं, त्याचा हेतूच नाही ना, हेतूमध्ये दोष असतो, अन्नात दोष असतो काय. इथला तांदूळ काय, नाशिकचा तांदूळ काय, नागपूरचा तांदूळ काय, तांदूळ तांदूळ आहे, भात भात आहे, भाजी भाजी, चपाती चपाती, काय वेगळं पण काय, त्याच्या हेतूत दोष असतो. ते कोणाच्या निमित्ताने केलेले, त्याचा प्रभाव काय आहे, त्याच्या उद्देशाने केलेलं आहे, तो उद्देश तो हेतू महत्त्वाचा असतो. अन्नात दोष नाही अन्नात दोष नाही म्हणजे काही मोजके सूत्र, काही मोजक्या लिळा घेऊन भ्रमावण्याचं काम बरेच लोक करत असतात. ते आपलं त्याच्यापासून सावध तर राहिलंच पाहिजे, परंतु आपली स्वतंत्र बुद्धी पण आपण त्यावेळेस वापरली पाहिजे. का देवाने खरंच असं सांगितलं आहे का, अर्थ तो प्रकरण वशे, मग तो प्रकरण काय आहे, परमेश्वर सांगण्याचा उद्देश काय आहे. नुसतं आपण वचन ऐकायचे ना, अरे बरोबर सांगते देवातच आहे, कुठंतरी ऐकलेलं राहतं वचन, परंतु जा मग प्रकरण वशात, समजून घ्या, जाणून घ्या, समजून चिंतन करा. नाही तर मग मार्गदर्शन घ्या, कोणाला तरी प्रश्न विचारा. लगेच हा म्हणून त्याच्या पाठीमागे जाऊ नका. हा प्रॉब्लेम येतो, अडचणी येतो. नामधारक वासनिकांना, थोडासा कमी बुद्धीच्या माणसांना लगेच ते कॅच करतात, आणि होतं असं. असे बरेच लोक माझ्या आजूबाजूला होते, ते धर्मावरून गेलेले आहे. तुम्हाला याच्यासाठी सावध करण्याचा उद्देश मी ठेवत असतो की आपण याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. देवता मोक्षाला पात्र नाहीत, आणि पात्र कोण आहे मोक्षाला, मग जीव आहे. जीव कोण आहे मग, तुम्ही मी आहे ना, आम्ही जीव आहे म्हणा ना. असं तुमच्यात काय बदल झाला काय, का तुम्हाला काही प्रमोशन भेटलं, मग आम्ही जीव आहे, आम्ही मोक्षाला पात्र आहे. किती भाग्यवान आहे तुम्ही, तुमचे चेहरे मग का पडेल आहे. ज्या देवतेला भेटत नाही ते तुम्हाला भेटणार आहे. प्रसन्नराव देव भेटणार, देव भेटणार, देव भेटणार. ही भावनाच किती आनंददायी आहे, किती सुखदायी आहे, प्रसन्न करणारी. सकाळी उठल्यानंतर म्हणा देव भेटणार, झोपल्यानंतर देव भेटणार, कोणी भेटले तरी देव भेटणार म्हणायचं. पॉझिटिव्ह राहायचं. आपण आपल्या मनाला, आपल्या विचाराला, आपल्या बुद्धीला सतत पॉझिटिव्ह एनर्जी देत राहिलो, आणि आपल्यालाच नाही द्यायची, आपण दुसऱ्याला पण द्यायची आहे. नाही तर एखादा म्हटला का नाही मला अनुसारा वाटतं, अरे काय खरं आहे का तुझं, आजची परिस्थिती आहे का, वातावरण पोषक आहे का, कोणत्या मार्गात जाशील, तिथं तुला गरम पाणी भेटेल का नाही, खायला भेटेल का नाही, आथरायला भेटेल का नाही, पांघरायला भेटेल का नाही, एवढं सोपं आहे का, मर जिथं आहे तिथंच मर, असं म्हणणं म्हणजे देवतेचं कार्य करणं. इथं हे कार्य चालतं. कारण मी आता कुठंतरी जात असतो, 2-3 माणसं भेटले, म्हणलं आई आता तुझं काय राहिलं, आणि काय नाही राहिलं. मग आता कशाला धडपड करते, इथं त्यांचा संसार त्यांना नीट करू दे, त्यांचे चेहरे बघ कसे पडलेले, ही तुझी अडचण. म्हणले बाबा आम्हाला वाटतं, पण इथले लोक आहे ना आम्हाला असं म्हणतात,
कुठं राहशील, कोण सांभाळील? म्हटलं इथले कोण? म्हणजे मंदिरात गेल्यानंतर कोणीतरी भेटतं, मग त्यांना आम्ही सांगितलं, आम्ही म्हटलं की आम्हाला अनुसरायचं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला जेव्हा पाहिलं म्हणजे तुम्ही म्हटलं असं नाही म्हणत मी, तुम्ही हसले याचा अर्थ तुम्ही कोणाला तरी म्हटलेलं असेल. हे देवतेचं कार्य आहे. तुम्ही देवता भक्त नाही, परमेश्वर भक्त आहे. तुम्हाला जर गॅरंटी असेल मला परमेश्वर भेटेल तर तुम्ही कोणाला तरी म्हणाल ना मला परमेश्वर भेटणार आहे, तुला बी भेटेल, काळजी करू नको. आपण एखादा अडचणीत आला मित्र नातेवाईक, तो त्याचे कारण सांगायला अरे घाबरू नको, वेळ निघून जाते, संकट येतच राहतात, त्या जीवनाचा भाग आहे असं सांगतो तो नाही. धर्माच्या अनुषंगाने आपल्याला समजावता आलं पाहिजे, आपल्याला प्रेरणा देता आली पाहिजे, त्याच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह विचार घालता आले पाहिजे, त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड करता आला पाहिजे, मोठा करता आला पाहिजे. आपण निगेटिव्ह बोलायला लागतो, नाही नाही बाबा वातावरण खराब आहे हो, त्या आश्रमात तसं, त्या मार्गात तसं, ते असं ते तसं. हे देवतेचं कार्य आहे. आलं का लक्षात? अशा अनुषंगाने कार्यक्रमाच्या अनुषंगाने तुमची जागृती करणं हा विषय वेगळा. परंतु वैयक्तिक कोणी मला सांगायला आलं तर मी म्हणतो तू तुझं पाय, तुला काय करायचं, इकडं काय तिकडं काय, तुला तुझं हित करून घ्यायचं आहे ना. लईच गडबड करत असेल, गडबड करत तुला लई शंकाल चाल माझ्याबरोबर आजपर्यंत कोणी आलं नाही. मी डायरेक्ट म्हणतो चाल बस गाडीत. आणि तुम्हाला 4 दिवसापूर्वी चॅलेंज केलं होतं का लगेच या मिनिटाला रजिस्टरी, तरी कोणी तयार होईना. मौज मजा करू, त्याच्यातलं निम्मा विकून टाकू, फक्त कपडेच घालायला लावले. बाबा कुठं लय आपल्याला लगेच जंगलात पाठवणार आहे, तरी डेअरिंग होत नाही तुमची. नाही नाही काही अडचण नाही म्हणायचं, आपल्याला काय आपली नियत क्लिअर आहे. मला माहिती आहे कोणी येणार नाही ना, आलंय तरी तो प्रेमाचा उपाय म्हणून लगेच. मला जर ते दिल्याने जर देव भेटत असेल तर सारं देईल ना. देव भेटला पाहिजे. उद्देश काय, ध्येय काय, टार्गेट काय, देव मिळाला पाहिजे. आलं का लक्षात? कोणासाठी काही करणं सोपं आहे, कोणासाठी काही करावं, कोणासाठी मरावं, परंतु त्या योग्यतेचे समोर लोक जर असेल तर करावं, त्यातून आपली योग्यता वाढणार आहे. तर आपण कोणी करतच, मी कुठे गेलो का म्हटलं चला माझ्याबरोबर, तर येतच नाही, कोणीच येत नाही. तेव्हा ते इथंच ये अशीच हिसक फिसक करता, तिथं गेल्यावर काय होईल. पण असं काही नाही आहे का रे कृष्ण, असं आहे का? बघा हे पोरं आहे आता किती लाड करतो त्यांचे मी. असं काही नाही आहे. देवता भक्ती, देवता विचार, देवतेचे गुणधर्म, देवतेची विचारधारा हे समजून घ्या. आपण आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात, आपल्या विचारात, आपल्या राहणीमानात देवताचा कोणताही लवलेश नसला पाहिजे. या अनुषंगाने आपण परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करतो की नाही हे समजेल, कळेल. देवता कशाच्या आधारे एकाच वेळी सुख व दुःख भोगतात. हो जाणे उरो जाणे सामर्थ्य. त्याच्या उलट जीवाच्या बाबतीत जर घेतलं तर जीव एका वेळेस एकच ठिकाणी राहतो. आपण दुःखी आहे तर आपण सुखी कधी होऊ शकत नाही, आणि सुख आपल्याला कधीच भेटत नाही, कारण त्या सुखात आपलं दुःख दडलेलं असतं. आपल्याला शंका असते हे किती वेळाचं आहे, त्याच्यामुळे त्याचं जे आहे ते सुद्धा उपभोगत नाही आपण. तर देवता हो जाणे उरो जाणे, एकाच वेळेस ते सुख एकाच वेळेस दुःख उपभोगू शकतात, त्यांच्याकडे ते सामर्थ्य आहे. देवता जीवाला कशाच्या आधारे फळ देतात. देवता जीवाला कशाच्या आधारे फळ देतात. आपल्याला प्रश्नपत्रिका संपवायची म्हणून थोडं स्पीड घेतोय मी, पण जाऊ. मळावरती जीवाचे कर्मलेप चिकटलेले बघून देवता जीवाला फळ देतात, आहे की नाही. त्याच्यासाठी आणि कर्मलेपाचं ज्ञान देवतेला असतं, त्याच्यावरती ते बघतात आणि देतात. मग हा कोण आहे, काय आहे, यांनी किती भक्ती केली, किती खेटा घातल्या माझ्या, आणि यांनी किती काळसाला पैसे दिलेले, हे काही पाहत नाही देवता. देवतेला आपलं हित, आपलं भलं तो विचारसुद्धा येत नाही. ती पाहते फक्त लिस्ट आणि भोगवायचं नंबरच लावलेलं राहतात देवतीने. एक देवता झाली का दुसरी, दिवसा झाली का तिसरी, आणि एखादी वरची मोठी असेल आणि तिला काही झाली असेल तर आडरिकने करून ती म्हणते थांबा, तुम्ही थांबा, यांचा कार्यक्रम मी पहिले करते, नंतर तुम्ही करा. म्हणून परमेश्वराचं होऊन राहा. कोणती देवता ओव्हरटेक करून येणार नाही तुमच्यापर्यंत, कारण दैवराटीसाठी वेगळी सिस्टम आहे. परमेश्वराने काय केलेलं आहे, साऱ्या ओळखण्या माया देव परमेश्वराच्या अंडर. माझ्या भक्ताला परत टचसुद्धा करायचं नाही, केसाला धक्का लावायचा नाही. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला बोध झाला, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराची भक्ती करायला लागली, त्याच वेळेस परमेश्वराने आपला जो हायलाईट असतो ना, काय लाईट म्हणता ना, तो आपल्यावर टाकून दिला आहे. देवतेला दिसणारच नाही आपण देवतेच्या याच्यातच नाही आहे, प्रकाशातच नाही आहे. सारं दैव सवाभोग आपल्या साऱ्या फायली परमेश्वराच्या टेबलवरती ऋणाईचा दृष्टांत समोर आणा. निम्मे संपलं, राहिलं निम्म
ते बी कवडण्या जिथं जितकं आणि तिथं परमेश्वर. बघा किती सिक्युरिटी आहे. एवढी सिक्युरिटी असूनसुद्धा आपल्या किती अडचणी किती प्रॉब्लेम्स आहे. जो महानुभाव अडचणी सांगतो प्रॉब्लेम सांगतो तो महानुभावच नाही असं म्हटलं पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही काही अडचण नाही. देव भेटला देव समजला देव कळाला प्रॉब्लेम सॉल्व झाला. देव भेटल्यावरच आपले प्रॉब्लेम वाढत राहते. विडे कशानी खेटी कशानी नारळ कशानी. प्रत्येक मंदिरात आपल्याकडे नारळ बांधायची सोय नाही का? बांधेले अगोदर नाही आत्ता बांधायचे नाही बांधत कोणी. बरं अगोदर बांधलेले असं 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 नाही असं नाही आहे. इडं बांधलं तर नावं ठेवतील चेष्टा करतील टोकतील दुसरीकडे जाऊन बांधते त्या गुपचूप. गुपचूप ते बी खेटी ते सारं चालू राहतं. आपण भेटत नाही आपण खेटतो. भेटलं पाहिजे. देवानी काय म्हणतात हे एकमेका भेटल्याचा पाडू आहे. भेटायला सांगितलं खेटायला लावलंय का आपण खेटत राहतो. दोन आले ना तर आपले पण हा स्वामी श्री चक्रधरांचा परिवार त्यातला आपला परिवार हे आपलेपण जे असलं पाहिजे ते राहतच नाही. एक प्रेम पाहिजे आपलेपण पाहिजे. आपण भेटलो पाहिजे. नामधारक नामधारकाला वास्तिकाला साधू संतांना साधू संतांनी साधू संतांना सर्वांना स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे. आपल्या परिवारातलं कोणी आलं तर किती आनंद होतो किती आपल्याला बरं वाटतं. देवता जीवाला कशाच्या आधारे फळ देतात मळाधारे कर्मलेप. जीव देवता यातील फरक कोणता? जीवन देवता यातील सारखेपणा कोणता? फरक म्हणजे सारखेपणा कोणता? कोणता आहे सारखेपणा? जीवाचे दोष ते देवतेचे दोष सांगा मग. सापेक्ष आहे वंचक आहे उदास आहे वैरिणी आहे की नाही. आपणही बी आपलेच वैरिणी आहे. अव्यक्त आहे अनादी आहे नित्य आहे निराकार आहे की नाही. देवता आहे अनादी नित्य आपण आहे अनादी नित्य. हे सारखेपणा आहे जीवाचा आणि देवतेचा. देवताचे वर्ण कोणते याद्वारे जीवाचे काय बघतात ते वर्ण? देवतेचे वर्ण कलर कलर हरिता पिता श्वेता मंजिष्ठा कृष्णा हे देवतेचे वर्ण आहे. या वर्णाद्वारे ते काय बघतात आपल्या देवता जीवाच्या ठिकाणी आपल्या पिंडस्थाला बघतात. कलर त्या पिंडस्थाला बघतात की नाही. देवतेच्या जीवामध्ये काय काय असते सांगा. देवतेचे जीवामध्ये काय काय असते? त्या देवतेच्या किती स्टेटी तुमच्या ताब्यात सांगा. मळ असतात पिंडस्थ असतात अधिष्ठान असतात अजून काय अजून काय असतं? मळ असतो पिंडस्थ असते अधिष्ठान असतं अजून काय असतं? हा काय जोरात बोला. आपल्यामध्ये काय असतं देवतेचं? काय असतं? त्याला काय म्हणतात? अंश म्हणतात की नाही. मग अंश आहे ना आपल्यामध्ये. देवताच आहे ना. देवतेचा अंश असतो अधिष्ठान असतं पिंडस्थ असता मळ असतं. परमेश्वराचं आपल्यामध्ये काय सांगा बरं? काही दिसत नाही. हा बोध दिला ना आपल्याला. ती किती मोठी इस्टेट किती मोठी सामर्थ्य परमेश्वराने दिलेले आहे. बोध देतात सर्वच आपल्याला कळालं समजलं लक्षात आलं. बोध नसेल अन्य लोकांना किती काही सांगा काय उपयोग आहे का? बोध होताच तुम्हाला जीव देवता प्रपंच परमेश्वर कळाला समजला. परमेश्वर काय जो चैतन्य परमेश्वर एवढा मोठा परमेश्वर कळाला ना तुम्हाला. म्हणून परमेश्वराने इस्टेट आपल्याला दिली ती सांभाळायचं काम आपलंच आहे. आणि ती इस्टेट परमेश्वर एकाच जीवाला एका ब्रह्मांडात एकदाच एका सृष्टीत एकदाच. ही संधी परत पुढेच. म्हणून ती जाईल कशाने? फक्त विकल्पाने. विकल्प अनेक प्रकारचे आपण आता बघितले. विकल्प किती किती प्रकारचे. त्या विकल्पातून बाहेर पडायचं निर्भयपणे अनन्यभावी परमेश्वराला शरण जायचं. समर्थवादावरची आपली निश्चिम निष्ठा असली पाहिजे आणि त्या परमेश्वराच्या विचाराचा ज्ञानाचा प्रभाव आपल्यावर असला पाहिजे. त्यात सातत्यपूर्ण आपण चालत राहिलं पाहिजे. तो परमेश्वराची भक्ती ती परमेश्वराला अपेक्षित आहे हे लक्षात घ्या. कोणत्या देवतेची पिंडस्था जीवामध्ये आपादमस्तक असते? विश्वेची पिंडस्था ही आपादमस्तक असते. पूर्ण शरीरावरती ती पिंडस्थ आहे. कारण सुरुवात कुठून होते पिंडस्थेची? मायेच्या अंगठ्यापासून. फक्त तोंडाने सांगायचं लगे अंगठ्याने दाखवायचं. हे काय बाबा तिथं गंमत गंमत परंतु येतं ना लगेच. तर आपल्या
पायाच्या अंगठ्यापासून प्रत्येक देवतेची पिंडस्था सुरू होते. मग कर्मभूमीची तिथून अष्टदिनी, अंतराळ, स्वर्ग, कैलास, वैकुंठ सर्वच, तर ती आपादमस्तक आहे, म्हणजे तिथून सुरू होते डायरेक्ट इथपर्यंत येते. विश्वदेवतेची पिंडस्था आपादमस्तक असते. जीवामध्ये किती देवता पिंडस्था आहेत, किती देवतांचे मळ आहेत आणि किती अंश आहेत? आता पहिला प्रश्न, जीवामध्ये देवतेच्या किती पिंडस्था आहे सांगा? 10 का 9? 10 का 9? 10वी सांगा. 10वी पिंडस्था सांगा. नाही, त्या ताईने सांगितलं ना 10 10 10 3 वेळा सांगितलं. 10वी पिंडस्था यदा कदाचित काय शोधनीच्या पाठामध्ये त्यांना उत्तर सापडलं असेल, आपल्याला फायदा होईल. सांगा, विश्वेची देवता ही कितवी नंबरची देवता आहे सांगा? विश्वेची देवता चैतन्याच्या अलीकडं आहे, म्हणजे चैतन्य आपादमस्तक ज्या अर्थी विश्वेची देवता आहे त्या अर्थी एक देवता कमी आहे, म्हणून पिंडस्था किती आहे? 81,9,9. आता मळ किती आहे? 10. 81,9,10 म्हणजे संलग्नाला जर पकडलं तर मग 10 झाले का नाही? आणि अंश 1, तो मायेचा अंश. तर आपल्याकडे देवतेचं एवढं आहे आणि त्या देवतेला नाकारून परत परमेश्वराची भक्ती करायचं, किती मोठं चॅलेंज आहे, किती मोठं आव्हान आहे. एखादी देवता आली आणि म्हटली का नीट माझी भक्ती करणे, तुझी माझी पिंडस्थाच काढून घेईल, परंतु तो अधिकार त्यांना नाही. तो अधिकार त्यांना नाही. परमेश्वराच्या प्रवृत्तीनं हे सामर्थ्याचं काम. पिंडस्थ एक सिस्टम आहे, मेदमास रूपाने त्या पिंडस्थ असतात. आता याच्यामध्ये अजून एक आहे, त्या पिंडस्था कधी येतात माहिती आहे का तुम्हाला? बाळ जन्माला येतं ते कोणत्या दिवशी सुरुवात होते माहिती आहे तुम्हाला? विज्ञानाचं एक चॅलेंज आहे ना. विज्ञान सांगतं वेगळं आणि आपलं शास्त्र सांगतं वेगळं, थोडासा तफावत. मी कितीतरी डॉक्टरांना विचारलं का होईल, त्यांना नाही सांगता येत. बाळ बघा, गर्भधारणा झाली, बाळ तयार व्हायला लागलं, कशा कशा त्या पिंडस्था येणार. जसजसं अवयव तयार होतो तसतशा पिंडस्था येणार. बरं, ते पिंडस्थाचं ठीक आहे, जसजसे अवयव तयार तसं पिंडस्था, पण त्याच्यातलं चेतन होतं किती दिवसांनी येतं? त्याच्यामधलं चेतन होतं किती दिवसांनी येतं? विज्ञान 40 दिवसांनी येतं सांगतं, शास्त्र 7व्या दिवशी येतं सांगतं. 7व्या दिवशी गर्भधारणा झाली की 7व्या दिवशी चेतन होतं येतं आणि तिथं कार्य चालू होऊन जातं. डॉक्टरला विचारा, ते 40व्या दिवशी सांगतात. मग 40 दिवस 39 दिवस त्याचं काहीच नाही आहे का? असं तर नाही. त्याच्यात अवयव प्रोग्रेस होतात ना. ते प्रोग्रेस जर चेतनत्व नसेल तर प्रोग्रेस कसं होईल? ती प्रक्रियाला 7 दिवस शास्त्र सांगतं. ती प्रक्रिया सुरू होऊन जाते आणि जसजसं अवयव तयार होतात तसतशा पिंडस्था येत राहतात, त्याची वाढ होत राहते. आणि हे ज्या वेळेस पूर्ण तयार होतं बाळ आणि ते जन्माला येतं, जन्म येताच त्याला काय गिफ्ट भेटतं माहिती आहे? काय गिफ्ट भेटतं? नाही बाबा आम्ही देतो, पण पहिल्या वाढदिवसाला देतो. काय गिफ्ट भेटतं? कलियुगी जन्ममात्रे चौकडीचे नरक. बरं, ते बाळ आहे ना, आलं आणि लगेच मृत्यू पावलं तरी, आणि पूर्ण अवयव तयार झाला आणि मृत्यूच्या अवस्थेत आलं तरी, परत हा जन्म कर्मभूमीत पाय ठेवला तरी. बिल क्लिंटन आले ना इकडं भेटायला, कोणाला? नरेंद्र मोदींना. ते चौकडीचं नरक गिफ्ट म्हणून घेऊन गेले. त्याला माहीतच नाही 60 वर्षाचं गिफ्ट भेटलं आपल्याला. आपल्याला काहीच नुकसान नाही, मौज मजा करून परत येऊ शकता तुम्ही, पण संस्कार लागत आहे. संस्कार लागतात, काहीच नाही. कारण कर्मभूमी कर्मनिष्पत्ती, भोगभूमी कर्मनिष्पत्तीच नाही, त्याच्यामुळे लागत नाही, पण संस्कार लागतात. या विषय झालेला आहे, अलग लक्षात. तिकडं दुःखाच्या बाबतीत काही विषयच नाही. तर या साऱ्या ज्या गोष्टी आहे या लक्षात आल्या पाहिजे. लगेच आलं का पुढं पुढं फटाफट उत्तर त्याचे सापडले पाहिजे. आलं लक्षात? जीवामध्ये किती देवात बघितलं आपण. मायेला किती नावे आहेत व कोणते? भालेराव साहेब सांगा आता. मायेला किती नावं आहे? हो, कोणीच सांगू नका बरं का. सकाळी असेच हात वर करत्या आणि इकडं तिकडं पाहत्या. हात सर्वात वरती राहतो. सांगा.
अध्यक्ष काय उपयोगाचे, संकटकाळी उपयोगी आले पाहिजे. चैतन्य माया विद्ये पराशक्ती. वा वा वा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. आहे ना, आत्ता कालचेच उपदेशीन लगेच उत्तर दिलं, एवढं सोपं काम आहे काय? आहे की नाही? प्रोग्रेस आहे. चैतन्य माया विधे पराशक्ती. कोणत्या प्रकरणाचं कितवं नंबरचं सूत्र? विचाराचं पहिलंच नंबरचं सूत्र, हे लक्षात ठेवायचं. आता ते चैतन्य का म्हणतात, विधे का म्हणतात, परा का म्हणतात, शक्ती, हे आपण सर्व बघितलेलं आहे. मायेला चैतन्य देवता का म्हणतात? मग मायेला चैतन्य देवता का म्हणतात? माया ही आहेच ना, मग चैतन्य म्हणण्याचं कारण काय? तमविभागात असलेल्या ह्या जीवाला, निद्रिस्त अवस्थेत खितपत पडलेल्या जीवाला ती चेतवते, म्हणजे उठवते, जागा करते, म्हणून तिला चैतन्य माया म्हणतात. विधे कोणत्या देवतेला म्हणतात व का म्हणतात? विधे कोणत्या देवतेला म्हणतात? मायेलाच विधे म्हणतात. का म्हणतात? ती देह धारण करत नाही, मग मायापुरतं देह धारण करते. मग काय? विग्रहाच्या माध्यमातून ती अवतार घेत नाही. पण तरीही एक वचन आलेलं आहे. सांगा, चैतन्याचा अवतार कोणता सांगितला? बळीभद्र देव, तो चैतन्याचा अवतार. देव इकडं सांगतात ती विधे आहे, होत नाही, मग तिकडं का सांगितलं? तर मग ते कोणतं मी सांगितलं? दिसते ना ती आलेली, ती परमेश्वराने परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ओळखणी आलेली, ओळखणीला आणलेलं आहे. मग परमेश्वराने एक नॉलेज म्हणून, माहिती म्हणून आपल्याला ते दिलेलं आहे. हा विषय झालेला आहे. देवता अवतारास काय म्हणतात? देवता अवतारास काय म्हणतात? काय? विग्रह म्हणतात. मग जो आपण परमेश्वराच्या धर्मावर नसला की आपण गुपचूप म्हणायचं, हा विग्रह म्हणायचं. काय म्हणायचं? कर्मकांड करायला लागला, विधीच्या अधीन झाला, अंधश्रद्धा जोपायला लागला, 108 विडे व्हायला लागला, मग समजायचं हा विग्रह म्हणायचं. आहे की नाही? कारण तो परमेश्वराचे तत्त्वज्ञान जाणत नाही, समजत नाही, त्यावर चालत नाही, देवतेचं कार्य करतो, म्हणून तो देवतेचा आहे. हे लक्षात घ्यायचं. देवतेच्या अवतारास विग्रह म्हणतात. देवतांचे अवतार घेण्याच्या पद्धती कोणती व किती? 4. सांगा पटापट. गर्भई, दवडणी, पतित आणि रचून, हे देवताचे. आता देवता किती वेळा अवतार घेऊ शकतात व कोठे घेऊ शकतात? किती वेळा अवतार घेऊ शकतात? बाबा आम्हाला काही विचारती नाही त्या. कुठं आनंद किती वेळा घेऊ शकतात, पण कुठं घेऊ शकतात? त्या आपापल्या स्वरूप मर्यादेमध्ये. करुमीची देवतेची स्वरूप मर्यादा किती? 500. त्या स्वरूप मर्यादेमध्ये ती किती वेळा अवतार घेऊ शकतात. देवता अवताराचे प्रकार किती व कोणते? किती? कोणते? 3. कोणते? ज्ञान विग्रह, अज्ञान विग्रह, शाब्दग्ध विग्रह. ज्ञान विग्रह कोणता? रेणुका मातेचा ज्ञान विग्रह. अज्ञान विग्रह कोणता? श्रीरामाचा. आणि शाब्दग्ध विग्रह कोणता? भीष्म. हे स्पष्ट. देवता अवतार कशातून घेतात व कशातून घेत नाही म्हटले. देवता अवतारातून कशातून घेतात आणि कशातून घेत नाही? बोला. देवता अवतार कशातून घेतात? देवता अव्यक्तातून ब्रह्मांडस्थ होतात, त्यातून विग्रह होतात. मग आता कशातून घेत नाही? विग्रहातून विग्रह होत नाही, पिंडस्थातून पिंडस्थ नाही, मळातून मळ नाही, त्याला लिमिटेशन आहे. तसं परमेश्वराचं नाही. परमेश्वराच्या अवतारापासून अवतार होतात, होऊ शकतात, त्याला कोणत्या प्रकारचं लिमिटेशन नाही. त्या फक्त ब्रह्मांडस्थापासून ब्रह्मांडस्था कधीच होत नाही. ब्रह्मांडस्थापासून सुद्धा ब्रह्मांडस्थ होत नाही, आणि विग्रहापासून सुद्धा विग्रह होत नाही, पिंडस्थापासून सुद्धा पिंडस्थ होत नाही. लक्षात घ्या. देवता परमेश्वराच्या कोण आहेत? देवताद्वारे परमेश्वर काय करतात? कोण कोण आहेत? शक्ती आहे. अजून काय? बोला ना मोठ्या मोठ्या. दासी आहेत, सेवक आहेत, शक्ती आहेत, आहे की नाही? आणि त्या काय करतात? परमेश्वर त्यांच्याद्वारे काय चालवतात? सृष्टी चालवतात. सृष्टी कोणासाठी? जीवासाठी, माझ्यासाठी म्हणायचं. जीवासाठी म्हणजे तो कोणता तरी जीव आहे, त्याच्यासाठी आपला काय संबंध? असं नाही.
सृष्टी कोणासाठी? माझ्यासाठी निर्माण केली. माझ्या देवाने अवतार कोणासाठी घेतला? माझ्यासाठी घेतला. त्या साऱ्या देवतेला कामाला कोणाला लावलं? कोणासाठी लावलं? माझ्यासाठी लागलं. तेव्हा अभिमान निर्माण होईल तुमचा, तुमच्या देवाचा, तुमच्या धर्माचा. तुम्ही म्हणते जीवासाठी, याच्यासाठी, त्याच्यासाठी, काय करायचं चालू द्या तिकडं, काय फरक पडतो? असं नाही आहे. आपल्यासाठी देवानी अवतार घेतला. किती सुंदर विचार आहे. माझ्यासाठी देव अवतरले, अनंत ब्रह्मांडांचा नायक. माझ्यासाठी एखादा आमदार आला तर आपण निम्म्या गावाला माहीत राहतं, आणि नाही तर निम्मं गाव महिनाभर आपण सांगून टाकतो का आमदार आले होते, आमदार आले होते. 5 वर्षाचा येतो आमदार. किती अभिमान असतो. देव माझ्यासाठी अवतरले, हा किती मोठा अभिमान असला पाहिजे. आपण तो जीवासाठी, त्याच्यासाठी, याच्यासाठी, आपल्यासाठी. स्थान कोणासाठी निर्माण केलं? माझ्यासाठी. देवानी जे बी केलं ते माझ्यासाठी म्हटलं की मग ते आपले पण निर्माण होतं. आमदार आपल्या घरी असताना आजूबाजूची टरकून पण असतात. हां, आणि देव तुमच्याबरोबर आहे. मग अहो 81 कोटी 1.25 देवता टरकून राहतात, परंतु तेवढी तुमची अवस्था पाहिजे, ताकद पाहिजे. परमेश्वर काय आहे समजलं पाहिजे, समर्थवादाची निष्ठा पाहिजे. तुमच्या केसाला तरी धक्का लावण्याची ताकद आहे का कोणत्या तरी देवतेची? आहे का? काय घेऊन बसले आमदार खासदाराचं? कायद्याच्या चौकटीत असलं सर्वसामान्य माणूसही नडून जातो, कोणालाही बी जातो का नाही? तुमची ताकद तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्हाला आमदाराचं अप्रूप वाटतं, मंत्र्याचं अप्रूप वाटतं. त्यांच्या पाठीमागं पळतात. जो महानुभव आहे तो कोणाच्याच पाठीमागं पळत नाही, फक्त परमेश्वर. कोणालाच घाबरत नाही, फक्त परमेश्वर. हे लक्षात घ्यायचं. भय असावे ते नरकाचे, पण आपण याचं त्याचं त्याचं काहीच नाही, कोणाच्या पुढं पुढं करत नाही, फक्त परमेश्वर. हे लक्षात घ्या. परमेश्वराचा परिवार आणि परमेश्वर हे पळत राहत आहे पुढं 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 पुढं. त्यांना समजतच नाही आपण कोण आहेत, काय आपली किंमत ओळखतच नाही ते कोणत्याही देवतेला. आणि देवतेचं सामर्थ्य काय थोडं आहे का? एक देवतेचं सामर्थ्य, प्रल्हादाच्या कायवरा भूत एक अवतरले, त्याची शक्ती परमेश्वराने विशद केलेली आहे. चराचर सृष्टी म्हणजे ते बी सर्वात खालची देवता ती अवतरली, तर तिच्यामध्ये किती ताकद आहे म्हटल्यानंतर त्या देवतेच्या ताकदी आपण आता बघा. चैतन्य देवाचे अनंतपट आहे, ते अनंतपट असलेली चैतन्य देवतासुद्धा तुमच्या केसाला धक्का लागत नाही, लावतच नाही, लावू शकत नाही. अर्जुन देवाच्या केसाला लागला का धक्का? येथीचे व्हायचे ते चुकेती, येथीचं होते म्हणून चुकले. आचार्यांना लागला का धक्का? नाही लागू शकत. आचार्यांवर तर 1000 सैनिक आले होते, 1000 सैनिकाचं बळ देवाने दिलं. धर्मावर राहा, नित्तीनं राहा, नियत साफ ठेवा, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. ही कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, समर्थवादाची निष्ठा जर तुमच्यावर असेल तर तुमच्या चेहऱ्यावर कधीच भय दिसणार नाही. आपण सतत चेहरे भयग्रस्तच राहते, आपले घेणं नाही देणं नाही. आणि भय कशाचं राहतं? कशाचं राहतं? हे असं केलं, ते तसं केलं, असं झालं, तसं झालं. विशेष हातातून पडला तरी मला फोन येतो, बाबा लय मोठा दोष गाडला. काय विशेष हातातून पडला ना, आता काय होईल? तर काय होणार नाही बाई. स्नान घाल, लयच तुला वाटत आहे कर, आणि भीतीच वाटत ना तर 5 गाठ्या कर, त्या निमित्ताने करशील तरी, नाही तर काही करत नाही. तू स्मरण कर, चिंतन कर. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत कुठं कुठं आपण अडकलेलो आहे. हात सोळे केलेले, हात लागले तर लगेच हात सोळे करून ये. हां, त्या हात सोळे करून ये, हात सोळे करून एक म्हणे तुमचा धर्मच नको म्हणे. ते बसताना जरा असं बसते जरा नाही, आता एखादा नवीन असतो तो येतो, एकदा पहिल्यांदा त्याची मिसेस सांगते अहो हात सोळे करून ये, आला. नंतर बाबा सांगतो, नंतर शेजारचा सांगतो, पाजारचा सांगतो. ते त्याच्यातच वैतागून जातो. म्हणून ते काय प्रकार आहे? त्याला कपड्याला हात लावून त्याला उठवल्या जाते. त्या साऱ्या ज्या गोष्टी आहे त्या साऱ्या गोष्टी बघा. तुम्हाला मी सांगतो, एक उदाहरण देतो तुम्हाला. आपण आता 3रं सत्र आहे. तुम्हाला इथं आल्यानंतर मी असं कधी म्हटलं का आल्यानंतर 2 दंडोत घाला, संपल्यानंतर 2 दंड म्हटलं का? तुम्ही आता सारे करायला लागले. का बरं करायला लागले सांगा बरं? धर्माच्या तत्त्वज्ञानाचं वेटेज कळालं आणि मी आल्यानंतर 2 दंडोत घालतो, जाताना 2 दंडोत घालतो म्हणायची गरज नसते, सांगायची गरज नसते. तुम्हाला तत्त्वज्ञान कळालं, परमेश्वर कळाला, त्याचं वेटेज, त्याची किंमत कळाली. तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या विचारामध्ये आपापच पावित्रता येते. आम्ही काय करतो? घाला दंड, करा दंड, हे करा, ते करा, ते करा. माणूस जाम होऊन जा. तुमच्या मनापासून झालं पाहिजे. सांगितल्याने काहीच होत नाही. सांगितल्याने एक प्रोसेस होते फक्त. सांगितलं बाबांनी म्हणून केलं बाबांनी. नवीन संस्कार लागावे, हे लागावे, ते लागावे. आम्ही त्याच्यावर चाललो. म्हणून तुम्हाला काय म्हटलं, आपले प्रेरणास्थान कोण आहे? आचार्य बाईसाहेब, महादाईसाहेब,
औसादेवी त्यांनी रस्ते तयार करून ठेवलेले, ते कोणत्या रस्त्याने चालले त्या रस्त्याने आपण जायचं आहे, आपल्याला सोपं करून टाकलेले, अगदी खूप अवघड नाही आहे. जो चुकीचा रस्ता आहे त्या रस्त्यावर जायचंच नाही, परंतु आपले सारे चुकीचे रस्ते, हा ह्या खुट्याला तो त्या खुट्याला बांधेल, कोणता खुटा हेच त्याला कळत नाही. हे सारे खुटे उपटून टाका, स्वामी श्री चक्रधरांच्या तत्त्वज्ञानाचा खुटा आपल्या डोक्यात नीट ठोका, काही प्रॉब्लेम येणार नाही. बोला. देवपूजा जर चालू झाली हा, आणि प्रसाद येत असेल तर त्या प्रसादामध्ये देवपूजामध्ये महद अंतर, कारण काय त्या प्रसादाला 2, 3, 4, 5, 6 वेळेस देवपूजा म्हणून एवढं ते कसं आहे, जेवताना गप्पा मारता मारता, देवता भक्ती करताना गप्पा मारतो आम्ही, लीळा सांगता येते, काय आठवतो, आठवायला थोडं लेट करंट आहे ना आमचा, आम्हाला थोडंसं जरा, तर ते ठीक आहे, गमतीचा भाग सोडा. देवता पूजेमध्ये तर अत्यंत ओंगळवानं दर्शन आपल्याला घडत असतं, एवढी गर्दी, नुसतं डोकं टेकून पळा, डोकं टेकून पळा, त्याच्यातून त्याला काय भेटणार काही कळत नाही, कशाचा विशेष, कोणती देवपूजा, कोणतं प्रसाद, काही कळत नाही. शांततेने करा, परंतु आम्हाला शांतता नसते, तुम्हाला शांतता नसते, शांतताच नाही आपल्याकडं. शांतता का नाही? स्वस्थ चित्त बुद्धी समज, स्वस्थताच नाही आहे. स्वस्थता का नाही आहे? सारे देवतेचा प्रभाव आहे ना आपल्यावरती, इतका प्रभाव का त्याच्या व्यतिरिक्त आपण परमेश्वराचा विचारच करत नाही. आपण सर्वात जास्त चिंतन देवतेचंच करतो, दोषाचं, अविधीचं, निगेटिव्ह विचार. देवाचं परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात निगेटिव्ह विचारच नाही आहे. अविधी म्हणजे काय, विधी म्हणजे काय, यातलं स्पष्टीकरणच आपल्याला माहीत नाही, कळत नाही, समजत नाही, कशाला बी आपण काही समजतो. म्हणून जे जसं आहे तसे जाणणे म्हणजे ज्ञान. मग तो पण आला, सर्वच आलं ती गोष्ट. चला, वेळ भरपूर आहे. विश्वेची व्यक्त ब्रह्मांडस्था कशाच्या आकाराची आहे व त्यात काय काय सामावलेले आहे? विश्वेची व्यक्त ब्रह्मांडस्था कशाच्या आकाराची आहे? कोणाच्या घरी कासव सांगा बरं, पाण्यात डुबडुब वाहत येते नाही? नक्की बर, कासवाच्या आकाराची. त्यात काय काय सामावलेलं आहे? त्यात सर्वच आलं, देवता, जीव, प्रपंच सर्व सामावलेले आहे. अन्य मंदिरांमध्ये राहतं कासव, आहे की नाही? त्यांना माहीत नाही का बरं टाकलेलं राहतं, काही लक्षात येत नाही. अनंत ब्रह्मांडांना व्यापलेली देवता कोणती? अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली व्यक्त चैतन्य माया. कोणत्या देवतेमध्ये 5 भूते 3 गुण असतात? ते कोणकोणते? अष्टभैरवामध्ये असते. सांगा, 5 भूते 3 गुण आपण सोडून. आपण भूतच आहे ना. सांगा. आप, वायू, भूमी, तेज, वायू, आकाश, रस, तम, सत, आहे की नाही? सर्व आहे. जल आहे, हे सर्वच आहे. पृथ्वी आहे, अग्नी आहे, वायू आहे, आकाश. थोवे पर्वते देवतांच्या स्वरूप मर्यादा. करुंबीची देवता किती? अष्टदेवनी. अंतराळीची किती पट वाढते? ते पाठच करून ठेवायचं. तुम्हाला जर विचारलं, सांगा विश्वाची देवतेची स्वरूप मर्यादा, सांगा चैतन्याची स्वरूप मर्यादा, सांगा अष्टभैरवाची स्वरूप मर्यादा, असं फटाफट पाठांतर झालं पाहिजे. हां, पाठ करून ठेवा, पुढच्या वेळेस विसरून जा. तर या सर्व 10 पटीनं वाढत असतात. 500, 5000, मग 50,000, 5 लाख, 50 लाख, 5 कोटी, 50 कोटी, 500 कोटी. सोपं आहे, खूप अवघड नाही. 500 कोटी काय आहे? हे पूर्ण ब्रह्मांडाची स्वरूप मर्यादा आहे. अटन विजन म्हणजे काय? अटन विजन म्हणजे काय? गावानी गावा जावे, स्थाने भ्रमित स्थान वंदन करण्यासाठी. परंतु परमेश्वर काय म्हणतात? अटन ते निरुद्देश करावे. मग निरुद्देशच नाही म्हणजे याचा अर्थ काय? परमेश्वर भेटावा, तोची व्हावा, तोची भेटावा, तोची दिसावा, या उद्देशाने अटे जनरल नॉलेज म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. भ्रमण करणं म्हणजे अटन विजन. आणि विजन म्हणजे काय? झाडातळी एकांत स्थळी स्मरण करणे, आहे की नाही? आता हे बघा, इथं झाडं याच्यासाठीच लावलेले, तुम्ही तिथे जाऊन बसू शकता, स्मरण करू शकता. आता विषय आहे देह क्षपणे म्हणजे काय माहिती का तुम्हाला? देह वाढवणे माहिती आहे बाबा, हे देह क्षपणे वगैरे काही माहीत नाही. देह क्षपणे म्हणजे अनुसरल्यानंतर परमेश्वराने सांगितलेला जो आचार आहे, करत करत, दुःख करत करत आपलं जीवन व्यथित करणं म्हणजे देह जाईपर्यंत ते तळमळ, ते दुःख, आहे की नाही? तो हट्ट, ती प्रार्थना, चतुर्विध दुःख घेत करत करत सातत्यपूर्ण तोची व्हावा, तोची भेटावा ही आश ठेवून आपण व्यथित जीवन जगणे.
हां हां, नाही कुठेही करू शकता, असं काही नाही. डोऱ्या डोंगरातच राहतं तुम्ही, इथेही देख छपू शकता. आलं का लक्षात? असं काही नाही. तुमची तळमळ दुःख हे ते एकांत पाहिजे. एकांत अनुभवला तुम्ही बघा, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या मनामध्ये स्थिरता नाही आहे आणि तुम्ही एका झाडाखाली बसले, स्थिरताच नाही आहे, त्याला एकांत म्हणायचं का? आणि इकडं 1000 लोक आहे, परंतु तरी तुमच्या मनामध्ये स्वस्थता आहे, तोची व्हावा, तोची भेटावी ही आस आहे, तिथंही तुम्ही एकांत उपभोगू शकता, अनुभवू शकता. हे थोडं अवघड आहे, परंतु ही साधकाची साधना आहे. एकांत तुमच्या बुद्धीत असलं पाहिजे, तुमच्या विचारात, तुमच्या मनात असला पाहिजे. तुम्ही डिस्टर्ब आहे, तुम्हाला आस आहे, अभिलाषा आहे, हे भेटावं, ते भेटावं, मन ती भेटावी, आश्रम व्हावा, पूजा करावी, असं करावं, तसं करावं, आणखीन काय मिरवणूक करावी, सारी आस आहे. स्वस्थता कुठं लाभणार आहे? तुम्हाला बी आस आहे, बाबांनी पाव, बाबांनी प्रसाद द्यावा, बाबांनी असं करावं, बाबांनी तसं करावं, आस आहे, तोची भेटावं, तोची स्थिरता. जे आहे कर्तव्याच्या माध्यमातून समोर आलं ते आपण करावं. ड्युटी कर्तव्य आहे, या अनुषंगाने करावं, परंतु स्थिरता, पुढं पळणं नाही. देवाने जे सांगितलं आहे ते जर समजून घेतलं तर आपापच बौद्धिक आणि मानसिक स्थिरता निर्माण होते. आणि ती स्थिरता तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असते. तुम्ही 500 किलोमीटर गेले, मोबाईल तर दररोजच आहे, तुम्ही बुद्धी डिस्टर्ब आहे, ती स्थिरता तुम्ही उपभोगू शकत नाही. ती स्थिरता ती परमेश्वराला अपेक्षित आहे. म्हणून कुठं याला काय महत्त्व नाही आहे, कसं याला खूप मोठं महत्त्व आहे. कुठंही करू शकता, महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कुठेही तुम्ही जिथं आहे तिथं करू शकता, परंतु ती कुशलता तुमच्यामध्ये बौद्धिक असली पाहिजे. ती एवढी सोपी नाही आहे. कुठेही करू शकता, परंतु ते करण्याची ताकद आपल्या बुद्धीमध्ये आहे का? ती कुशलता आपल्यामध्ये आहे का? परमार्जन कशाला म्हणतात म्हटले? हां, सोळे करायचा जो कपडा आहे, कर म्हणजे हात, मार्जन म्हणजे पुसणे, आहे की नाही? सोपे प्रश्न विचार. हे सोपेच आहे ना. हे अत्यंत महत्त्वाचं. हे तर कोणाला येणार नाही असा कोणी व्यक्तीच नाही धर्मामध्ये. कोणता प्रश्न असं सांगा? उदक, पिढा, हरण, व्याळी शब्दाचा अर्थ सांगा. आवडीचा विषय बाबा हा. उदक म्हणजे काय? सुख, सारे चुकले. हा, अन्यथा ज्ञानात आहात तुम्ही. उदक म्हणजे पाणी, संस्कृत शब्द आहे. अन्यथा ज्ञानात आहे का नाही तुम्ही? नाश्ता हा आपली संस्कृती नाही. नाश्ता ही संस्कृती कोणाची? पाश्चात्य संस्कृती. आपल्याकडे न्याहारी होते. नाश्ता होतो का? तुम्ही नाश्त्यात अटकले म्हणून न्याहारीतून निघाले, न्याहारीतून निघाले म्हणून सगळीकडूनच निघाले. फक्त सकाळी पाणी प्यायचं. उद्यापासून ना बाबा, मग बघू उद्याचं का उद्या. हां, उदक म्हणजे पाणी, गरम पाणी प्या. आम्हाला काहीच माहित नव्हतं. उदक येऊ द्या लवकर म्हणजे नाश्ता येऊ द्या. उदक म्हणजे पाणी होतं, परंतु त्याला आपण नाश्त्याची जोड दिली. नाश्ता आपली संस्कृती नाही आहे. आपण नाश्ता केला नाही पाहिजे. नाश्ता केला की दुपारचं जेवण व्यवस्थित नाही. तुम्ही 2 वेळेस व्यवस्थित जेवण जर केलं तर तुमचं वजन वाढत नाही, तुम्ही अस्वस्थ नाही, तुम्हाला कंटाळा येणार नाही, त्रास होणार नाही. 2 तास असे बसले तरी मांडी हलणार नाही, आहे की नाही? टेन्शन नाही, ट्रेस नाही. परंतु सकाळचं पचत नाही तर लगेच दुपारचं पचत नाही तर लगेच 4 वाजता पचत नाही तर लगेच संध्याकाळी 4 वाजता बिस्किट. हां, मागणी तसा पुरवठा. साधू संतांना तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही त्रसो साता जीव विषया शरण जाईल. मग पुरवठा झाला पाहिजे. या अनुषंगाने हे सर्व चालतं. तर नाश्ता करू नका. करत असेल तर बंद करा. वेळ वाचेल, शरीर वाचेल, देव भेटेल. परंतु आणि उदक झालं, पुढं काय सांगितलं? पिढाहरण म्हणजे दुपारचं जेवण. पिढाहरण म्हणजे काय? शब्दाचा अर्थ सांगा. आपण पिढा येईपर्यंत खातो. पिढा आज लय जेवण झालं, कधी कळालं? जेवणानंतर. पिढाहरण जेवढा आपल्याला त्रास होतो त्याचा हरण जावं. तुम्ही बाई नित्य उपवासिकी, तुम्ही कायमचे उपवासी राहा. 2 घास कमी खायचे.
जितकी पीडा आहे, देवाने काय सांगितलं, जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं? इंद्रियार्थ केलं नाही पाहिजे. आपल्याला भान राहत आहे का? भानच नाही राहत. आवडीचं असेल तर प्रश्नच येत नाही. मग म्हणजे दुपारी लेट होतं म्हणून जेवण करूनच पहिल्या सत्राला येणारे आपल्याकडं मानव आहे. नको लेट, टेन्शन नको. तुमची आवड आहे ना, मागणी तसा पुरवठा केला पाहिजे. आणि ज्ञान प्रेम त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं जास्त चांगली भाजी, चांगले पदार्थ, तसं लगेच लवकर प्रेम. तसं नाही आहे. याच्यावरती आरावरती परमेश्वराने पुन्हा संबंध सांगितला आहे. मी जेव्हा अभ्यासाला लागलो आरावरती पुन्हा संबंध हा काय प्रकार आहे म्हटलं, शक्यच नाही. जेव्हा अभ्यासाला लागलो तेव्हा लक्षात आलं, ज्याचा आरावर कंट्रोल त्याचा साऱ्यावर कंट्रोल, इंद्रियावर कंट्रोल. जीभ ही जी इंद्रिय ते पकडलं, सारी इंद्रिय पकडले जातात. मग ती खाण्याच्या बाबतीत आणि बोलण्याच्या बाबतीत बरं का, बोलण्यातून तर सारं होतं आहे की नाही. पण पिडा हरण लक्षात ठेवायचं. काय करा, घरी गेल्यानंतर असं ठेवून लागलं, उदक म्हणजे पाणी, पिडा हरण म्हणजे फक्त शारीरिक त्रास कमी होण्यासाठी घेतलेलं जेवण. आणि व्याळी, व्याळी शब्दाचा अर्थ काय होतो? वेळ मारून न्यायची. आपण वेळ मारून नाही नेत. आपलं संध्याकाळी सुद्धा भरपूर असतं, काय सकाळी उठायचं नसतं. ज्याला सकाळी उठायचं असतं तो काय करल? कमी जेवण कर, वेळ मारून न्यायची. काहीतरी खा, खिचडी खा, फलाहार घ्या, दूध प्या, काहीतरी सर्वसाधारण खा. आपलं सकाळचंही चोपून चापून राहतं, संध्याकाळचं चोपून. निसर्गाने आपल्याला दिलं पण विज्ञानाने. पहिलं ढेकर यायच्या आत जेवण आटोपलं पाहिजे. आपलं पहिलं ढेकर येतं म्हणजे ते शरीर सांगतं. आपलं दुसरं येतं ते म्हणतं अरे ओव्हरलोड झालं. तिसरं आलं तर म्हणतो आता अजिबात नको. तरी आपण तिसरं ढेकर येईपर्यंत खातो. तो मानभाव कधीच नसतोय, लक्षात घ्या. आहे की नाही? आज आम्ही ऐकलं बाबा आतापर्यंत. किती वर्ष झाले उपदेश घेऊन? हे तिन्ही शब्द पक्के डोक्यात ठेवा. आपल्याला फक्त उदक घ्या बाबा, आमचं काहीतरी घडं, उदक घ्या, उदक घ्या, उदक घ्या. आपण खातो आणि दुसऱ्याला खाऊ घालतो आणि धर्मावरून घालवतो. हे फक्त पैशाच्या आयोजनासाठी ते नियोजन केलेलं असतं. कारण काय, प्रत्येकाला पंगत देता येत नाही, प्रत्येकाला देता येत नाही. मग त्यातली ही ॲडजस्टमेंट आहे. काय सांगा? चहाला नाही तिथं. हां, चहा कशातच बसत नाही. चहाशिवाय ते काय आहे, गरम पाणी काय म्हणता त्याला? उष्ण उदक. उष्ण उदक. मी उष्ण उदक घेतो की नाही? गरम पाणी पितो की नाही दररोज? त्याच्यात का आलं नाही? हां, प्रश्न का आला नाही? ते उदकात आलं ना. उदक म्हणजेच पाणी. मग उष्ण घ्या नाही तर थंड घ्या. आपल्याला थंड करायचं असेल तर थंड, गरम आहे की नाही? ते नाही तुमचा आवडीचा विषय तो तुमच्या लक्षात आला असेल. आणि लक्षात ठेवा, आता कोण कोण नाश्ता करणार नाही सकाळी? हात वर करा बरं. करणार नाही का? करणार नाही म्हणजे आजपर्यंत करतो. आता 8:30ला जेवण होतं, त्याच्यामुळे नाश्त्याचा विषयच नाही. कोण कोण करणार नाही? ज्या अर्थी हात वर केले ना त्या अर्थी बाबा आम्ही करतोच होतो आणि करतच राहणार आहे. दिलीप दादा तुम्ही आमच्याबरोबर असल्यावर नाश्ता करते नाही. दिलीप दादा करत नाही. मग नाही, आमच्याबरोबर असल्यावरच. इकडून निघाले का मग देव घरच्यांचं मन कसं मोडायचं, दुःखी कसं करायचं? एवढं उठून केलेलं राहतं. जेवणावर आरावर कंट्रोल असेल ना, मस्त बेस्ट राहतं माणूस. आळशी नाही, तुम्हाला कंटाळा नाही. अर्जितापेक्षा जास्त देणे किंवा अनार्जित देते हे कोण देतं? कोणत्या गुणाच्या आधारे देतो? अनार्जित दाता कोण आहे? परमेश्वरच आहे अनार्जित दाता. कोणत्या गुणाच्या आधारे सांगा? मला एक सांगायचं राहिलं अजून. हां, जेवणामध्ये प्रत्येक ठिकाणी जर गोड असलं काहीतरी राहते साधू येणार म्हणजे. अहो गोड माणसांना गोड नाही द्यायचं तर मग तिखट द्यायचं काय? ते रोज गोड खाल्ल्या साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आमची भावना काय? आमच्या भावनेचा खेळ करू नका तुम्ही. आमची भावना काय? स्वामी श्री चक्ररांचा हा परिवार आहे, त्यांना आमच्याकडून काहीतरी चांगलं दिलं पाहिजे. आता गोड खायचं नाही, तुम्हाला शुगर आहे तुम्हाला माहिती आहे, आम्ही म्हणतो का खा? शुगर तुम्हाला माहिती तर तुम्ही काढून ठेवा. तुम्हाला पदार्थ आल्यानंतर तुम्ही सोडतच नाही, शुगर वाढते. मग आमच्यावर कशाला बोलता तुम्ही? दररोज गोड खाता, शुगर वाढते, गोळ्या औषधं घेता. तुम्हाला माहिती पाहिजे.
हेच म्हणायचं ना तुम्हाला. 85% लोक शुगरनं त्रस्त, त्याच्यासाठी की रोज भक्त मंडळी काय ना भक्त मंडळीला कारण देऊ नका, जीव विषय व्यवस्था करू जाणे. आमची भावना काय आहे भक्ताची? माझ्या देवाचा हा परिवार, माझ्या देवाचा साधक, माझ्या माहेरची माणसं, त्यांना खाऊ घालणं ही माझी ड्युटी, कर्तव्य. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला माहिती ना, तुम्ही खाऊ नका ना. मग तुम्ही का आम्ही का तुमच्या तोंडात घालतो काय? हां, तुम्ही खाता, तुमचा प्रॉब्लेम आहे. सांगा ना बाबा मला शुगर आहे, मी खाणार नाही. तुम्ही ते पुढे बांधून घरी घेऊन जातात, नंतर खात्या गुपचूप. मी पाहिलेलं आहे. मी एका ठिकाणी गेलो, पोथीला फिरत होतो, ती एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये मुंग्या लागलेल्या. बाबा म्हणलं लय मुंग्या लागल्या हो, हिंसा होती. काय माहिती काय झालं? म्हटलं बॅगेत पहा बरं, चेक करा. त्याच्यात पाववडा पण, बुंदीचा लाडू पण. नाही खावत तर देऊन टाकावं, नाही तर घ्यावं नाही ना. संग्रह करायला लावला ना देवाने, त्याच्यामुळं ते अर्थ लक्षात येत नाही. त्यागा करणारा हा महानुभव असतो, नाही म्हणणारा हा महानुभव असतो, जितकं पाहिजे तितकंच घेणारा महानुभव असतो. तुमची शारीरिक यष्टी बघा, पूर्वीच्या लोकांना होतं का तसं? अटन विजन 20-20, 10-10, 15-15 किलोमीटर करायचे. माझ्याकडे एक भिक्षुक आले, शुगर आहे, BP आहे. म्हटलं काय टेन्शन घेऊ नका, तुम्ही आता पायी चालायला सुरुवात करा, काय घेणं नाही. तुम्ही एकाच आश्रमात राहताना काय हरकत नाही. 5 किलोमीटर 10 किलोमीटर व्यायाम करण्यापेक्षा आहे ना, तोच व्यायाम आणि तीच तुमची विधी. 10 किलोमीटर गाव आहे, 5 किलोमीटर गाव आहे. आता 19 किलोमीटर फिरतात ते, भिक्षा मागतात. आता त्यांना जर म्हटलं एखाद्या दिवशी भिक्षा नका करू, पाठवतो काय, तेव्हा त्यांना नको. जाऊन येतो, नाही भिक्षा मागेल पण जाऊन येतो. BP गायब, शुगर गायब. तुम्ही घरात त्याच्या बाहेरच पडत नाही. बरं ठीक आहे, अटन विजन बंद झालं, मग त्याला पर्याय व्यायाम. आपल्याकडे किती गर्दी होते सकाळी, किती अलर्ट मान व्हावे आपण. इकडं जागा पुरत नाही सकाळच्या 6 ते 7च्या सत्राला. प्रश्न पडला की काय करावं. म्हटलं किती सावध वासनिक आहे संभाजीनगरचे, बजाजनगरचे, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टची बाया किती, माणसं किती, पोरं किती. थकून गेलो मी तेव्हा शिकून. हां नाही, आता काय बोलणार, कशाला बोलणार? जे सत्य आहे तेच मांडलं ना. येतो म्हणजे येतो, अंगावर आलं का गप बसायचं. सावध मान हो, ह्या म्हणते सावध मान हो. अर्जितापेक्षा देणं, अनार्जित दाता फक्त परमेश्वरच आहे. त्यावरती आपण खूप विश्लेषण केलं. दयागुणामुळं ते अनार्जित दाता हे कार्य होतं. दया आहे, परमेश्वराकडे दया आहे. जीवाच्या देहाच्या ठिकाणी कोणकोणत्या देवतेच्या पिंड असतात, कुठे कुठे असतात? कर्मभूमीच्या देवताची पिंड असतात, कुठं असते? अंगठ्यापासून घोट्यापर्यंत. आणि मग तिडं अष्टदेवनीची देवतेची पिंड असता घोट्यापासून नाही, हे लक्षात ठेवा. अंगठ्यापासून गुडघ्यापर्यंत. अंतराळीची देवता अंगठ्यापासून, अंगठ्यापासूनच साऱ्या होतात. अशा उद्या पुढं जात आपादमस्तक कोणत्या देवतेची? मग विश्वदेवतेची. लक्षात घ्यायचंय. सारस्वत काळ म्हणजे काय, याचा वेळ कोणता, त्यावेळी काय करावे. सारस्वत काळ देवानी सारस्वत काळ कोणता सांगितला आहे? कोणता काळ आहे? ज्या वेळेस आम्ही झोपतो तो काळ सारस्वत काळ. देवानी सारस्वत काळ सांगितलाय. पहाटे 3 ते 6. त्यावेळेस काय करायचं असतं म्हटले? परमेश्वराने स्मरण करायला लावलेलं आहे. जो पहाटे 3 ते 6 उठून स्मरण करतो तो महानुभाव असतो, अन्यथा तो कोणाचाच नसतो. हे लक्षात घ्या. कारण परमेश्वराचा जो झाला नाही तो कोणाचा होऊ शकतो का? म्हणून महानुभावांचं पहिलं लक्षण आहे. मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, भिक्षुक असेल, तपस्वी, सारे त्यांनी पहाटे 3 ते देव उठले आणि आपण झोपलोय. कसं वाटतं? 17-4 ते आणि मी इथे येऊन बसतो. तुम्ही अगोदर यायला पाहिजे का नंतर यायला पाहिजे? किती अलर्ट आहे सारे. तुम्ही अगोदर येऊन बसता की नाही? आहे की नाही? तसं परमेश्वर उठायच्या अगोदर आपण 2:30लाच उठलेलो पाहिजे, 2:45ला उठलो पाहिजे, 3ला उठलो पाहिजे. त्याच्यासाठी अलाराम लावायची गरज नाही. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं अलाराम कोणता लावायचा? सतत भरपूर पाणी प्यायचं. 4 वेळा तरी ते पाणी तुम्हाला उठवेल. 100% आयडिया दिली.
नाही तर अलाराम वाजलाच नाही हो. तिथे झोप मोड होती. कोणाची झोप मोड? अलाराम वाजल्याने. पहाटे 3ला उठला पाहिजे. उठा, अर्धा तास, 15 मिनटं, 1 तास, जितकं शक्य आहे तितकं उठा आणि देवाला आठवा. तेच तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाणार आहे, तेच तुम्हाला सर्व काही देणार आहे. तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. जो सकाळी उठून स्मरण चिंतन करेल आणि देवाशी बोलेल त्याच वेळेस देवाचे फोन नंबर्स पण लागतात. पहाटे 3 ते 6चा देवाचा फोन नंबर लागण्याची वेळ असते. पहिला नाही लागला, दुसरा लागेल, नाही तर लागला तिसरा, चौथा आणि 4ही नाही लागले तर 5वा तर 100% लागेल. कारण त्यांचा 1 नंबर नाही, सामर्थ्याचं काम आहे. खूप सिस्टम करून ठेवलेली आहे. पहिला नंबर न लागण्याचं कारण काय? ते राजे ते कोणाचाही नाही घेणार, जो राजा आहे त्याचाच घेतील, आहे की नाही. दुसरे तर अमुक दर्शन विषयच येत नाही. तिसरं अवरदृश्य अवतार आहे, तुम्हाला देव पाहिजे त्याच्यामुळं अलीकडचं भेटायचंच नाही, त्याच्यामुळे तो नंबर तुमचा लागणार नाही. देवाला माहिती याला काय पाहिजे, याला देव पाहिजे, आम्ही देऊ शकत नाही. हा समाधानी पावलेला, याला संसारातल्या कोणत्याच गोष्टी नको. चौथा परदृश्य अवतार अजून तयार झालेलं नाही, याचं मडकं कच्चं आहे, चौथा फोन लागणार नाही. परंतु ज्याला फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन, येतं मुनीचं वेश, कोणत्याही प्रकारचं उपाधिवंत नाही, अलौकिक असं स्वामी श्री चक्रधरांचा अवतार, उभयदृश्य अवतार, तो तर लागेलच लागेल. फोन नाही, नंबर लागला देवाचा, मला 100% फोन करा. आणि नाही लागला सांगा, मी माझ्या बाजूनी कनेक्शन तुमचं लावून देईल. माझंच लागलं नाही अजून. हां हो, पहाटे 3 ते 6 उठा, स्मरण करा, चिंतन करा. जी बी अडचण आहे, जो बी प्रॉब्लेम आहे देवाला सांगा. तुम्हाला कुठं जायची गरज नाही, खेटा घालायची गरज नाही, कर्मकांड करायची गरज नाही, अंधश्रद्धा जपायची गरज नाही, 108 विडे व्हायची गरज नाही, नारळ बांधायची गरज नाही, आहे की नाही. आणखीन कोणता दोष घालवायची गरज नाही, पितृदोष घालवायची गरज नाही, कर्मकांड करायची गरज नाही, पारायण करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. बघा सोपं ते आहे का हे. पहाटे 3ला उठायचं, देवाला सांगायचं, स्मरण करायचं, चिंतन करायचं. देवा तुझ्याशिवाय आहे कोण? तू नाही तर मग मला कोण घेईल जवळ? कोणत्या मायेच्या पोटी उद्धरेल? करा, प्रार्थना करा, रडा, 100% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल. बघा देवाने इतकं सोपं सांगितलं आहे, तुम्ही अवघडात घुसताय. अन्यथा ज्ञानात घुसल्यामुळं आपण अवघडात घुसतोय. संलग्न कोणाला म्हटले आहे? मायेने चिकटलेल्या अंशाला संलग्न म्हणतात. अनुसरण म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, आणि देव मिळवण्यासाठी काय करावं लागेल, या दोन्हीपैकी अनुसरणाची व्याख्या सांगा. पाठ आहे आपलं इथं. अधीन होईजे म्हणितले ते कीजे. अधीन म्हणजे काय, म्हणितलं ते काय, हे तुम्ही पाहून घ्या बाबा. संन्यास म्हणजे काय? राग द्वेष काम क्रोध मद मत्सर्यांचा त्याग म्हणजे संन्यास. आता संन्यास वेगळा सांगितला, अनुसरण वेगळं सांगितलं. देवानी कोणाचा देव सांगितला? अनुसरल्याचा देव सांगितला. कार्यक्रम संन्यासाचे होतात, अनुसरणाचे होत नाही. अनुसरणाचा कार्यक्रम देव करून घेतो, तो त्याचा त्या देवालाच माहीत असतं. त्यासाठी कार्यक्रम नसतो, बँडबाजा नसतो. म्हणजे अनंत जन्मात पापं केले, अनंत जन्मात दोष जोडले, आणि त्याची कबुली करून करायला जाण्यासाठी बँड लावायचा, स्टेज करायचं. चाललाय कुठं? कबुली द्यायला. कबुली द्यायला माणसाने बँड लावून जायला पाहिजे का? दुःखी होऊन जायला पाहिजे, दुःख करत जायला पाहिजे. आचार्यांचं एक सुपारी, माईम भटांचं एक भेलीची काय गुळाची भेली, बाईसांची एकच उडी, आहे की नाही. वरती बसल्या होत्या, उडी मारली, झाला अनुसरण, काय लागत नाही. पण देवाला अनुसरण्याची अपेक्षा आहे. अनुसरण अधीन होतो, पण म्हणितलं करत नाही. म्हणितलं कोणाचं करतो? देवतेचं. प्रभाव कोणाचा आहे? म्हणून मग आपल्याला इकडं तिकडं दिसतात ना 108 विडे काय, कर्मकांड काय, विधी काय, अंधश्रद्धा काय, या साऱ्या ज्या गोष्टी आहे या देवतेच्या आहे. म्हणितलं ते करणं महत्त्वाचं आहे. अधीन होणं सोपं आहे, आम्ही परमेश्वराचे झालो असं म्हणणं सोपं आहे. परंतु सोपं आहे का? आज तुम्ही 7 दिवसापासून आपण चिंतन केलं, सोपं आहे का अवघड आहे सांगा? एकनिष्ठ भक्ती सोपी का अवघड आहे सांगा? अनन्य भक्ती सोपी का अवघड आहे सांगा? सोपी आहे. मग आत्तापर्यंत का केली नाही? मग सोपी आहे माहीत नव्हतं, आता इथून पुढं कराल. बघू काय कॉन्टॅक्ट तुटणार नाही आपले.
फक्त फोन येऊ द्या तुमचा की बाबा अडचण आहे काय करू. अच्युत गोत्र म्हणजे काय? अच्युत अच्युत च्युती हा दोष असं सांगितलं नाही एका वचनात देवाने सांगितलं. मोक्ष चैतन्याची भक्ती हे चैतन्याची फळ हे मोक्षच आहे, पण च्युती हा दोष आहे. च्युती म्हणजे काय? अच्युत म्हणजे काय? खाली नाही येणे. म्हणजे आपण जे जोडल्या गेलो ना ते मागे बी जोडलेलं होतो, मागे भेटत होतो, आजही भेटतोय, उद्या भेटत राहणार, खेटतच राहणार. अच्युत न संपणारं नातं, न संपणारं गोत्र, न संपणारं रिलेशन. अच्युत गोत्रे, च्युत न होणारं, न संपणारं ते अच्युत गोत्र. परमेश्वराने सांगितलं अच्युत गोत्र आहे तुम्ही. म्हणजे स्वामी श्री चक्रांचा परिवार किती प्रेम पाहिजे आपलं, किती आपलेपण आपल्याला असायला पाहिजे. अच्युत गोत्र परमेश्वराच्या कुळातील गोत्रातील लोकांना अच्युत गोत्र. लीळाचरित्राचे लिखाण कोठे झाले? लीळाचरित्राचे लिखाण वाजेश्वरी. कोणाच्या प्रेरणेने झाले? कोणी केले? सर्वज्ञ श्रीचक्र स्वामींनी कोणत्या ठिकाणी अवतार स्वीकार केला? कोणाचं काय उठवलं? मग हरिपाळ देवाचं पतित उठवलं. भरवस येथे परमेश्वराने स्वामी श्रीचक्रधरांनी अवतार स्वीकार केला. वेळ भरपूर झालेला आहे, यावरती आपल्याला भरपूर चिंतन करता आलं असतं, पण काही हरकत नाही. ही प्रश्नपत्रिका होती, तुम्ही याचं चिंतन करा. पास झालो का? परीक्षा झाली, आता रिझल्ट सांगा ना. मास्तर आहे ना तुम्ही. एक प्रश्न म्हटलं. हां, चतुर्विध फळ सांगितलेलं आहे, स्वर्ग, नरक, कर्म, मोक्ष. तो जो मोक्ष आहे तो देवतेच्या अनुसार, तो देवतेचा मोक्ष. तो देवतेचा म्हणजे सुखफळावाचक आहे. आलं का लक्षात? मोक्ष कैलास वैकुंठाचे याला बी लोक म्हणतात. चैतन्याचा देवाने तर स्पष्ट म्हटलेलंच आहे, पण च्युती हा दोष आहे. तर का बरं मोक्ष म्हणायचं? तर त्याचं जे सुखफळ आहे ते जास्त वेळ आहे, म्हणून सुखवाचक. स्वर्गाला सुखवाचक म्हणतात. तर देवतेचा मोक्ष आहे तो. कुठंतरी तो देवतेच्या फळाला जातो, स्वर्गात जातो, नरकात जातो, नाही तर कर्मभूमीत मनुष्य देहात येतो. असे ते 4 कर्मफळ आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.